नमस्कार सगळ्यांना. आमच्या सगळ्यांकडून आज सोमवारच्या सगळ्यांना सोमवार, नवा आठवडा, नवा महिना आणि तारीखही एक. सगळेच नवं युग, जशी सुरुवात आहे तशी नवाची आज सुरुवात आहे. मागील 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून आपण एका वेगळ्या वातावरणामध्ये सगळे राहिलो आणि एक भयाचं, एक चिंतेचं, एक सततचं वातावरण आपण सगळे ग्रसले गेलो होतो. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये अनेक ठिकाणून लोकांची जी काही प्रतिक्रिया येत होत्या त्या भीतीदायक अशा, घाबरलेल्या, चिंतेमध्ये असलेल्या येत होत्या सतत. त्यामुळे मुद्दाम आपण ही चर्चासत्राची सुरुवात केली आणि विचार हाच होता की ह्या सगळ्या कालखंडामध्ये सकारात्मक विचारांचा, अध्यात्माच्या मार्गदर्शनाची लोकांना जी गरज आहे ती या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवावी आणि वेगळ्या नवेगळ्या विचारांचा, वेगळ्या विचारवंतांच्या माध्यमातून एक चांगला दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचावा हाच आपण प्रयत्न करतोय. त्यामध्ये आज खूप चांगला आपल्याला एक योग आहे, खूप चांगली एक संधी आपल्या समोर आहे. कारण अनेक वेळा आपण अनेक विषयांची चर्चा आजपर्यंत केलेली आहेत आणि त्या सगळ्या लोकांच्या, सगळ्या अभ्यासकांच्या माध्यमातून आपण एक सुंदर विचाराची एक नवी एक शृंखला सुरू केली आहे. त्या सगळ्यामध्ये आजचा खूप चांगला दिवस होता म्हणून मी आजचा मुद्दामचा दिवस गुरुजींना दिला होता. कारण आजची नव्या दिवसाची सुरुवात आपण एका सकारात्मक विचाराने करावी असा विचार होता. माझ्या इकडच्या विंडोमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांची ओळख करून द्यायची मला गरज नाही, सगळ्यांना ते माहितीच आहेत. पण एक औपचारिकता म्हणून मी ओळख करून देतो. हे श्री विवेकजी घळसाशी गुरुजी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, ज्येष्ठ वैदिक आध्यात्मिक अभ्यासक तसेच प्रख्यात व्याख्याते आहेत, ज्यांनी असंख्य व्याख्यानांच्या माध्यमातून अध्यात्माचा, भक्तीचा, वैदिक ज्ञानाचा प्रचंड प्रचार केलेला आहे, धर्माचा प्रचार केलेला आहे आणि असंख्य कार्यकर्ते, असंख्य भक्तांच्या माध्यमातून आजही मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचं कार्य गुरुजींच्या माध्यमातून घडतंय. विशेष आपल्यासाठी हे आहे की गुरुजींचा, गुरुमंदिरचा आणि परमसद्गुरूंचा गेल्या अनेक दशकांपासूनचा संबंध आहे. त्याविषयी गुरुजी आपल्याला सांगतील. पण आजचा विषय आणि आजची ही दिवस ह्याच्यासाठी आपण निवडला की आज नव्या महिन्यापासून आता नव्या विचारांची सुरुवात करावी अशी सगळ्यांचं एक विचार म्हणणं आहे. भारतातीलच नव्हे, जगभरातील सगळे विचारवंत असं आता म्हणतायत की ह्या महिन्यापासून, आजच्या दिवसापासून आता नव्या विचाराची सुरुवात करा, सकारात्मकतेचा विचार आता हातात घ्या. भीतीचा, चिंतेचं, नकारात्मकतेचं जे सावट 2-2.5 महिने सगळ्यांवरती होतं ते झटकून टाकून आता एका चांगल्या विचाराने महिन्याची सुरुवात करा आणि परत एकदा आता मानव समाजाला उच्चांक गाठण्याकडे प्रवास करायला हवाय. तर आजच्या ह्या महत्वाच्या दिवशी गुरुजींच्या विचाराने आपण सुरू करावा असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे गुरुजी नमस्कार. आपण आमच्या सगळ्यांकडून आपल्याला धन्यवाद, आपण वेळ काढून आमच्यासाठी आज आपलं आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. तर मी आपल्याला एक विनंती अशी करेन की आपल्या मूळ विषयाला सुरू करण्याआधी थोडासा आपला परमसद्गुरूंचा आलेला संबंधाविषयी जर सांगून, त्याच्या पार्श्वभूमी सांगून आपण विषयाला सुरुवात करावी. गुरुजी नक्कीच, धन्यवाद. मी पहिल्यांदा आपले आभार मानतो. माझ्याविषयी फारच गौरव उद्गार काढले. आपल्या कुटुंब संस्थेने दिलेला हा एक संस्कारच आहे की अतिथीविषयी अगत्याने, आस्थेने बोलायचं असतं. आपण जे वर्णन केलं माझं, त्या वर्णनाला पात्र ठरण्याची क्षमता मला प्राप्त हो अशी पहिल्यांदा मी प्रार्थना करतो. आपलं आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचं, अनुयायांचं मला इथे हा अवसर प्राप्त करून दिल्याबद्दल आभारही व्यक्त करतो. अक्कलकोट असो, गुरुमंदिर असो, पूजनीय गजानन महाराज असो, माझ्या अगदी लहानपणापासून या सगळ्याशी मलाही नकळत जोडला गेलोय. हे जोडलं जाणं पारिवारिक होतं, कौटुंबिक होतं. माझ्या मोठ्या वहिनी स्वर्गीय सुमन घळसासी या माईंच्या, म्हणजे महाराजांच्या सौभाग्यवतींच्या भाची, आणि माझ्या मोठ्या भावाच्या लग्नात मी 1.5-2 वर्षाचा असल्यामुळं माझ्या मोठ्या वहिनींची माझ्याकडे बघण्याची भूमिका वात्सल्याची होती. त्यामुळे ते अक्कलकोटला जेव्हा जात त्यांच्याबरोबर मी असे. मला कितीतरी प्रसंग असे आठवतायत की ज्यामध्ये मी माझ्या आजोळीच गेलोय असं मला भाव त्यावेळी दाटायचा. आजही त्या आठवणीनं तो दाटतो आहे.
मी कितीतरी गोष्टींमध्ये हट्ट करूनही माझे हट्ट पुरवून घेतलेले आहेत तिथे. पुढे पत्रकारितेमध्ये काम करत असताना सोलापूर तरुण भारतचा संपादक म्हणून अनेक प्रकारचे लेख, अनेक प्रकारच्या बातम्या, अनेक प्रकारांनी वर्तमानपत्राला मुखरित व्हावं लागत असतं. त्यातल्या काही अप्रिय गोष्टींबद्दल पूज्य महाराजांनी माझी कानउघाडणी केल्याचं मला आठवतंय. स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत महाराजांशीही माझा संबंध आला होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये 18-19 वर्षांमध्ये मी धर्मपरिवर्तन केलं आणि भटक्या विमुक्त धर्माचा अनुयायी झालो. त्यामुळं मी अविरत भटकत असतो. आज मला परत एकदा या माझ्या आजोळाशी, माहेराशी आणि त्याबरोबरीनंच वैदिक परंपरेमधल्या अग्नी उपासनेतल्या अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन करून पर्यावरणाच्या पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, वैचारिक पातळीवरती सर्व दूर, केवळ महाराष्ट्रात, केवळ भारतातच नाही तर जगभर हा सगळा एक शुद्धी प्रक्रियेचा उपक्रम सुरू आहे शिवपुरीच्या माध्यमातून. तो माझ्या कानावर होता. मी त्याच्याबद्दल वाचलंही होतं. त्याची एक अतिशय सुंदर छोटीशी व्हिडिओ क्लिपही मी पाहिली होती. पण सततच्या फिरण्यामुळं मला प्रत्यक्ष काही तिथला आनंद अनुभवता आला नव्हता. पण आता हे पुन्हा स्नेहसंबंध, ऋणानुबंध जुळत आहेत आणि पुन्हा एकदा मला तिथे येण्याची संधी मिळेल. मी खरोखरच आनंदी आहे, भाग्यवान मानतो स्वतःला. अशा एका परंपरेशी आपण जोडलेलं असणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. सर्व काही मिळू शकतं आयुष्यामध्ये, पण महापुरुष संश्रय मिळणं कठीण असतं. तो महापुरुष संश्रय मला पूर्वी मिळाला महाराजांच्या रूपाने. आज परत एकदा त्या चेतनेशी मी जोडला जातोय आणि मी डॉक्टरांच्याकडून अपेक्षा करतो की हा ऋणानुबंध त्यांच्या बाजूनेही कृपांकित व्हावा. तुमचा आदेश आला की मी आजच्या वैदिक कुटुंबाच्या विषयाला सुरुवात करेन. आपल्याला काही म्हणायचं असेल तर. धन्यवाद गुरुजी. आपला मोठेपणा आहे आणि आपला इतके प्रदीर्घ काळाचा आपला जो काही कामाचा जो काही एक संच आपण उभा केला आहे तो आमच्या सगळ्यांसाठी लांबून बघितलं तर पर्वत दिसतो मोठा. आणि त्याकडे बघून आमच्यासारख्या लहान जे धर्मासाठी काम करू पाहतात लोकांना एक आदर्श आहे तो. एक आपण परवा दिवशी आपण बोलताना खूप छान गोष्ट म्हणाला होतात की सगळी ही जी वैदिक परंपरा आहे, ही सगळी जी काही वैदिक जीवनशैली आहे, ही सगळी कुटुंबीय हा पायावरती उभी आहे. आणि भारतीय कुटुंब म्हणा किंवा वैदिक कुटुंब परंपरा ही सगळी जी वैश्विक जो काही संस्कृती उभी राहिली, त्यामधनं एक साम्राज्य उभं करण्यात आलं आणि ते वैश्विक पुढे झालं होतं, हे सगळं ह्या अबाधित असलेल्या कुटुंब व्यवस्थेवरती उभं आहे. आणि आज देखील भारताची जी काही अखंडता आहे ती या कुटुंब व्यवस्थेमुळे आहे. तर याविषयी आपण थोडं विश्लेषण करा. नक्कीच. माझा स्वतःचा केवळ विश्वास आहे अशातला भाग नाही, तर अनेक अभ्यासकांनी, अनेक विचारवंतांनी ही गोष्ट फार प्रखरपणाने मांडलेली आहे की हिंदुस्थानचं शक्तिमर्म कशात आहे, तर हिंदुस्थानच्या कुटुंबांमध्ये आहे. आणि ही हिंदुस्थानची कुटुंब जोपर्यंत 100% वैदिक संस्कारांना धरून होती, तोपर्यंत ती अजेय संस्कृतीची निर्मिती केंद्रच होती. आजही या वैदिक संस्कारांचा, विचारांचा आपल्या कुटुंबातल्या दैनंदिन जीवनातला धागा, तेज थोडंसं क्षीण आहे, थोडंसं उणं झालेलं आहे असं जरी खरं असलं तरी लक्षात असं येतं की अशा क्षीण स्थितीतल्याही वैदिक संस्कारांनी उभी राहिलेली ही वैदिक कुटुंब जगापेक्षा वेगळा आविष्कार या कोरोनाच्या महामारीमध्ये दाखवतायत, कुठल्याही संकटाच्या वेळी दाखवतायत. अतिशय सुधारणावादी, अतिशय प्रगत, अतिशय ऐश्वर्य संपन्न असे जे पूर्ण विकसित देश समजले जातात, तिथल्या जनतेची, तिथल्या लोकांची भयावह मानसिकता आणि त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातल्या अशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या, अडाणी म्हटल्या जाणाऱ्या
गाव खेड्यावरती राहणाऱ्या आणि जगाशी फार संपर्क नसणाऱ्या अशा लोकांनी जो धैर्याचा अनुशासनाचा भाग दाखवला, अपवाद असतात याला. पण जसं चीनमध्ये ह्या कोरोनाच्या साथीनंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आणि ह्याला कोविड डायव्होर्स असं म्हटलं गेलं. आज आणखीन एक चांगला मुहूर्त आपल्याला लाभलेला आहे योगायोगाने, की आज विश्व पालकत्व दिवसही आहे आणि त्यानिमित्ताने पण ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. आपल्याला लक्षात येतं की चीनमध्ये असे डायव्होर्स का वाढले? तर तिथे इतका काळ नवरा बायकोनी एकत्र राहणं ही कल्पनेपलीकडची गोष्ट होती आणि त्यामुळे एकत्र राहिल्यानंतर कसं असतं की थोड्या वेळ आपण एकमेकांच्या सहवासात असतो तेव्हा गोड गोड बोलू शकतो, थोडं सांभाळून घेऊ शकतो. पण 24 तास डोक्याला डोकं लावून जेव्हा बसायची वेळ येते तेव्हा दोष दिसतात आणि मग असे दोष दिसायला लागले की त्यातून क्लेश, कलह आणि मग विग्रह, मग घटस्फोट इथपर्यंत ते लोक गेले. जगामध्ये अनेक देशांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलंय. दुर्दैवाने आपल्याकडेही तो आकडा चिंताजनक आहे, पण इतका नाहीये जितका प्रगत देशांमध्ये आहे. या सगळ्याचं कारण काय आहे? तर हिंदू कुटुंब, वैदिक संस्कारांनी परिपुष्ट झालेली कुटुंब आजही तो वेदांचा संस्कार घेऊन आहे. कळत नाहीये मला की मी ही वैदिक जीवन पद्धती जगतो आहे. माझ्या बुद्धीमध्ये ते त्या पद्धतीनं कदाचित नोंदलं गेलेलं नाही, पण वर्षानुवर्ष जेनेटिकली जो मला संस्कार मिळालेला आहे तो वैदिक कुटुंबाच्या विचाराचाच आहे आणि त्यामुळं आजच्या या स्थितीमध्ये आपली ही कुटुंब व्यवस्थाच जगाला एक नवी दिशा दाखवू शकते. थोडं बारकाईनं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या 60-65 दिवसामध्ये कमी हाल अपेष्टेत जगलो का हो आपण? पुंजी संपली, जवळचा साठा संपला, लहान लहान घरामध्ये राहणं आहे, ताणतणाव सगळ्यांच्या आयुष्यात असतात तसे इथल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्याही आहेत. पण याचा विस्फोट नाही झाला. यथासंभव यथाशक्य या देशातल्या लोकांनी सर्वांच्या हिताचं एक सामूहिक अनुशासन पाळलंय, आपल्या लक्षात येतं. इतकंच कशाला, तर आपल्या गावांकडे निघालेले, आपल्या जन्मभूमीकडे निघालेले लाखो लाखो मजूर रस्त्यावर अनवाणी जात असताना, आपल्या कुटुंबाचा बोजा डोक्यावर घेऊन जात असताना, तान्ही तान्ही मुलं घेऊन जात असताना एकाही ठिकाणी उद्रेक झालाय, दंगा झालाय, मोडतोड जाळपोळ झाली आहे असं नाही झालं. एकाही ठिकाणी असं आग्रहाने मी म्हणतो की जिथे कुठे काही झालं, छुटपुट गोष्टी झाल्या, त्या एवढ्या सगळ्या उलाढालीमध्ये नगण्य आहेत. आणि याचं कारण काय आहे? तर याचं कारण पुन्हा हेच आहे की ह्या मजूर लोक जे आपल्या घरी निघाले रोजगार नाही म्हणून, त्यांना हे माहिती होतं की ही स्थिती ही कुणा एकाच्या चुकीच्या नियोजनाने निर्माण झालेली नाही. आपल्याला हे सहन करावं लागेल, आपल्याला हे सोसावं लागेल आणि यातून हा सगळा विचार येतो. याच्या पाठीमागचा अजून जगातल्या विद्वान लोकांना हे मान्य होण्यासारखं नाहीये की अरे हिंदुस्थानची खरी ताकद काय? वैदिक संस्कारांनी पोचली गेलेली, पुष्ट झालेली आपली कुटुंब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वर्तमान संदर्भामध्ये सुद्धा केवळ हिंदुस्थानच्या भल्यासाठी नाही, तर संपूर्ण विश्वाच्या भल्यासाठी या वैदिक संस्काराच्या कुटुंबांची पुनर्स्थापना करण्याचा आग्रह धरला पाहिजे. हे एक विश्वस्तरीय आंदोलन झालं पाहिजे. आणि असं म्हणत असताना कारण असं आहे की खरोखर वेद उपनिषदांनी, इथल्या तत्वज्ञानांनी, ऋषीमुनींनी दिलेल्या, म्हणजे भगवान परशुरामांचं चरित्र जेव्हा मी वाचत होतो, माझ्या असं लक्षात आलं की त्यांचे वडील त्यांना असं सांगत होते की मी तुम्हाला ज्ञान देऊन परिपूर्ण केलंय, ते यासाठी नाही की तुम्ही इथेच राहा आणि तुमच्याच आप्तस्वकीयांचा आणि गोतावळ्याचा विचार करत जागा. तुम्हाला आश्रम सोडून बाहेर पडावं लागेल, अशा दूर ठिकाणी जावं लागेल
की जिथे संस्कृतीची प्रकाश किरणं अजून पोचलेली नाही. तिथल्या लोकांना तुम्हाला चांगली जीवन पद्धती शिकवावी लागेल. केवढा अद्भुत विचार आहे हो हा. स्वतःच्या मोक्ष मुक्तीसाठी आश्रमांची स्थापना करून तिथे राहणाऱ्या वैराग्यशाली पुरुषांनाही हे भान होतं, ही जाणीव होती की माझ्या एकट्यासाठी नाही, मला सुदूर वनात राहणाऱ्या, अप्रगत असणाऱ्या, सांस्कृतिक दृष्ट्या अविकसित असणाऱ्या लोकांच्या पर्यंत जायचंय आणि त्यांना एक संपन्न समाजासाठी कुटुंबाचा आधार द्यायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वदूर सर्वत्र आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली सामाजिक नीतिमत्ता टिकायची असेल तर मोठ्या मोठ्या विश्वविद्यालयांची जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा काकणभर जास्त आपली सर्वांची कुटुंब खऱ्या अर्थाने वेद, उपनिषद यांच्या आधारावर उभी राहिलेली असली पाहिजे. आता असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये जसे अनेक ठिकाणी प्रश्न विचारले जातात, तोही संदर्भ येतो की वेद काळामध्ये खरोखरच असं पेरेंटिंग ज्याला म्हणू, एक फॅमिली लाईफ ज्याला म्हणू, अशी कल्पना होती का? अशी जर नसती तर त्या काळामध्ये ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं वाङ्मय हे तर काय आज घुसडलेलं नाही. सर्व प्रयोगांनी सिद्ध झालं आहे की सर्वात पुरातन वाङ्मय वेद उपनिषद आहे. मनुष्य भटकत होता, जंगलामध्ये राहत होता, कपडे घालण्याची अक्कल नव्हती, अन्न प्रक्रिया करून खायचं असतं हे माहिती नव्हतं. अशा स्थितीमध्ये पोटाची भूक लागली तर शिकार करावी, कच्चं अन्न खावं. देहाच्या इंद्रियांच्या अनेक भुका भागवायच्या असतील तर अशीच भूक लागलेल्या एखाद्या जोडीदाराची निवड करावी, भूक भागवावी. या स्थितीत चाललेला पहिला प्रारंभीचा समाज हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की अरे आपण आपल्या भुका तर भागवतो आहोत, पण ही भूक भागवत असताना, विशेषतः देहाची भूक भागवत असताना जी पुढची पिढी निर्माण होते आहे, संतती निर्माण होते आहे, तिच्या देखभालीची जबाबदारी कोणाची? आपण पशुसम व्यवहार करून भूक भागवली आणि पुढे निघून गेलो, तांड्यांचं जीवन जगलो, कळपांचं जीवन जगलो. तर बरोबर हा अगदी अनघड विचार पहिल्या कुणाच्या मनात जर आला असेल तर त्यांनी ठरवलं असलं पाहिजे की स्त्री आणि पुरुष या दोघांची ही संयुक्त जबाबदारी आहे. आणि म्हणून पशुसम भोग भोगणारा हा कुठला तरी पहिला विचार हळूहळू आपल्या भोवती एक सुरक्षा कवच आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करत गुहेमध्ये राहायला गेला. गुहा हे पहिलं घर आहे आपलं. या गुहेतून आणखीन थोडं पुढे गेलं आणि गुहाचं गृह झालं, घर झालं, पण अजून कुटुंब झालं नव्हतं. कारण का? अशा एकत्र राहण्यामध्ये गरजांचाच विचार जास्त होता, उपयुक्ततेचाच विचार जास्त होता. ऋषीमुनींच्या लक्षात आलं की ही निसर्गतः विकसित होत असणारी एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे. याचा जर आपण नीट उपयोग करून घेतला, एक संविधान या व्यवस्थेला दिलं, एक वैचारिक अधिष्ठान या व्यवस्थेला दिलं, तर आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करणं अधिक सोयीचं होईल, सुखाचं होईल, सोपं होईल. आणि मग त्यांनी एक विचार दिला की तुमचं माझं कुटुंब हे नुसतं गरजांची आपूर्ती करण्यासाठी नाही, चार भिंतींचा आडोसा निर्माण करून भोग भोगण्यासाठी नाही, या पलीकडे ईश्वराच्या मनामध्ये काहीतरी कल्पना आहे. आणि मग त्यांनी पहिला विचार दिला की कुटुंब, घर, परिवार हे मनुष्य निर्मितीचं केंद्र आहे. घरातून काय निर्माण होईल? मनुष्य निर्माण होईल. आणि हा मनुष्य जेवढा जेवढा या घरच्या संस्कारांनी विकसित होत जाईल, एके दिवशी देवत्वाला पोचेल. स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा हे ठामपणाने मांडलं की ऋषीमुनींच्या लक्षात आलं, जीव जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा त्याच्या सगळ्या जाणीवा, बहुतांशी जाणीवा पशु पातळीवरच्या असतात. त्याला भूक लागली की खायचंय, त्यासाठी रडायचंय, एवढंच कळतं. त्याला आईचा स्पर्श आवडतो
त्याचंही एक सूक्ष्म कारण असं अगदी फ्रॉइडच्या पातळीवर जाऊन विचार करायची गरज नाही. पण त्याला हे माहित असतं की या स्पर्शानंतर माझी भूक भागवली जाणार आहे. जन्माला आल्यानंतर त्याला आपल्या नैसर्गिक विधींची भान नसतं. तो परावलंबी असतो. शारीरिक दृष्ट्या स्वावलंबी झालेला नसतो. मानसिक दृष्टीची जाणीवच नसते. या पशु पातळीवरती जन्माला आलेल्या जीवाला संस्कारांचा अमृत पाजत पाजत मनुष्य बनवणं हा पहिला टप्पा. आणि ह्या बनलेल्या मनुष्याला ईश्वरत्व प्रदान करून देण्यासाठी पुढची सगळी संस्काराची वाटचाल करणं, ज्याला आपण वैदिक संस्कृती म्हणतो. खूप गूढ गहन करण्याचं कारण नाही. 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ याच्यावरती ती उभी आहे. याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ही चौकटच मुळी अशासाठी आहे की हळूहळू मनुष्य इंद्रियांच्या आसक्तीतून मोकळा व्हावा. त्याचबरोबर आपल्या सगळ्या अंतर्बाह्य क्षमतांना त्यांनी विकसित करावं. आपलं जीवन स्वस्थ सुखाचं करावं आणि विश्वाचं कल्याण करण्यासाठी आपल्या ह्या सगळ्या जीवनाच्या अनुभवाचा वानप्रस्थाश्रमाच्या माध्यमानं सगळ्या समाजाला उपयोग करून द्यावा. पण तिथेही पुन्हा अडकून पडू नये. हा जो अनासक्तीचा टप्पा संन्यास आश्रम आपल्याला शिकवतं, त्या अनासक्तीमध्येच ईश्वरत्वाची बीज आहे. आता जेव्हा मी विचार करायला लागतो की आजची किंवा ज्या काळात आपण 100% यशस्वी राष्ट्र जीवन जगत होतो, त्या काळातली आपली कुटुंब व्यवस्था वेदाधिष्ठित होती, वेद संस्कारांनी पुष्ट होती. तोपर्यंत फार तेज आपण निर्माण करू शकत होतो. संस्कार काय होता की माझ्या एकट्यापुरतं नाही, विश्वासाठी. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. आज आपण काय करतो, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर ती आपल्या कुटुंबाला मिळावी, कुटुंबातल्या माणसांना मिळावी, आपल्याला किंवा आप्तजनांना. पण शेकडो वर्षापूर्वी या कुटुंबात वेद जेव्हा सामर्थ्याने जगले जात होते, त्यावेळेला आमची उपासनेनंतरची प्रार्थनाच अशी होती की सगळ्याचं कल्याण हो. धव शांती, अंतरिक्ष शांती, आपस शांती, वनस्पती, सर्व प्रकारची शांतिरेव शांती. यापेक्षा मोठा विचार काय असू शकतो? आणि मग ऋषीमुनींच्या लक्षात आलं की अरे, ही कुटुंब प्रणाली जी आहे ना, ही कुटुंब प्रणाली कृण्वन्तो विश्वमार्यमसाठी आवश्यक आहे. मनुष्याला ईश्वरत्वापर्यंत घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहे. आणि त्यामुळं माणसाला देवत्व देणारं विश्वविद्यालय आहे किंवा विद्यापीठ आहे कुटुंब. याच्यामध्ये स्वाभाविक रूपाने आई बाबा प्रधान आचार्य आहे, आजी आजोबा कुलपती कुलगुरू आहे, काका काकू मामा मामी हे सगळे व्हिजिटिंग फॅकल्टीज आहेत. पण हे सगळे मिळून काय करतायत? तर हे सगळे मिळून मला मनुष्य बनवण्याचा प्रयत्न करतायत. काही बिंदूंचा विचार करू. थोडीफार नंतर जर दर्शकांची इच्छा असेल तर आपल्याला चर्चाही करता येईल. माणसाला ईश्वरत्व प्राप्त होण्याच्या आधी तो जर चांगला माणूस घडायचा असेल तर त्याच्यावरती संस्कार कोणता करायचा? दुःखाची गोष्ट आहे डॉक्टर साहेब, आज आम्ही आमच्या घरात वाढदिवस साजरे करतो मुलांचे. कोणता संस्कार देतो? भोगाचाच. गिफ्ट काय मिळाल्या याची चर्चा नंतर आईबाप करताना मुलं बघतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की अधिक ओरबडण्यासाठी हा एक बहाणा आहे, हे एक निमित्त आहे. आलेल्या मुलांचे आईबाप ते घरी गेल्यानंतर विचारतात रिटर्न गिफ्ट काय मिळाले? कोणती संस्कृती आहे ही? कोणता संस्कार आहे? कोणती मनुष्यता आहे? याच्या पलीकडे काहीतरी प्रगल्भ दिलं गेलं पाहिजे. म्हणून साधे साधे संस्कार आचार्यांनी केले, गुरुजनांनी केले, आई वडिलांनी केले. सर्वज्ञात असलेला एक संस्कार आहे. आम्हाला शिकवलं गेलं सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदा. तुला काय करायचं आहे? सत्याची कास सोडायची नाहीये. नचिकेत उगाच उभा राहिला का? आज तर कागद पाहिजे असतील तर वडील सांगतात ऑफिसातून येताना आणतो.
मुलाला पहिल्यांदा असं वाटतं की ऑफिस सुटल्यावर दुकानातून आणणार आहेत वडील. नाही, ऑफिसातले कागद घेऊन येतात. ऑफिसात उशिरा पोचतात आणि रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होता असं कारण सांगतात, जेव्हा की रस्ता रिकामा होता. मुलं हे बघतात. आणि ज्या परिवारामध्ये एकूण पायामध्येच असत्य असेल, तर कोणत्या माणसाची निर्मिती होणार? वेदाने मात्र आपल्याला ठणकावून सांगितलं होतं, सत्यम वद, धर्मं चर. तुला जे आचरण करायचंय धर्मानुसार करायचंय. धर्माने तुला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच तुला कार्याकार्य विवेकी, शास्त्रेच करावी पारखी, असं समर्थ रामदास म्हणाले. की जेव्हा माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो ना, मी काय करू, तेव्हा मी शास्त्रवचनांचा आधार घ्यावा की यावेळी मी काय कसं वागलं पाहिजे. पण आपली परंपरा इतकी उदार आहे, आज आमच्यावरती असहिष्णुतेचे ठप्पे मारतायत. ते परंपरा द्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, वैदिक संस्कृतीचे द्रोही आहेत. आम्ही असहिष्णू कधी होतो? आम्हाला असं सांगितलं गेलं की बाबांनो, तुम्हाला जर धर्मशास्त्रांचा अभ्यास करून सत्य असत्य, धर्म अधर्म समजून घेता येत नसतील, तर रामो विग्रहवान धर्मः. श्रीरामांचं चरित्र वाच, कथा तर सगळ्यांना प्रिय आहे. आणि श्रीरामाने जसा व्यवहार केला, जसं आचरण केलं, तसा तू वागायला सुरुवात कर. बस तुझ्या हातून धर्म झालाच. रामाचं चरित्रही तुला गड्या मिळत नाही का? समाजातले सुप्रतिष्ठित सुसंस्कृत लोक जसं वागतात तसं तर तू वागू शकतो. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आता वर्तमानात ही आमची शोकांतिका आहे की ज्यांना वडील समजलं जातं, समाजातले प्रतिष्ठित लोक समजले जातात, तेच आपल्या जगण्यामध्ये इतक्या अधर्माने वागतायत की तसं जर वागायचं ठरवलं तर विनाश उद्याचा आजच येईल. पण धर्माला धरून जगायचं म्हणजे तरी काय? तर मी दुसऱ्याचं अहित करणार नाही, मी दुसऱ्याला क्लेश देणार नाही, मी कोणाचं शोषण करणार नाही, मी प्रेम करेन, यथाशक्य सहाय्य करेन आणि सत्याचं अधिष्ठान कधीही सोडणार नाही. किती साधी गोष्ट. रोज संध्यावंदन करताना, पूजा पाठ करताना, रोजच्या घरात व्यवहार करताना आजी आजोबांच्याकडून हे सगळं आपल्याला सहजतेने मिळत होतं. का तर ती कुटुंब खऱ्या अर्थाने हिंदू कुटुंब होती. स्वाध्यायान्मा प्रमदा. आणि स्वाध्याय सोडू नको. स्वाध्याय सोडणं प्रमाद आहे, अपराध आहे. हा स्वाध्याय म्हणजे केवळ होमवर्क नाही. हा स्वाध्याय म्हणजे फक्त ठरलेले अध्याय वाचून टाकणं नाही. या स्वाध्यायाच्या चिंतनाची बैठक आहे, मी आत्मपरीक्षण करतो आहे का? मी कालच्यापेक्षा आज थोडा तरी अधिक माणूस झालो का? काल मी पूजा करत होतो, आजही पूजा करतोय, उद्याही पूजा करणार आहे. पण या पूजेचा संस्कार, पूजा काय फक्त देवघरातल्या 15-20 मिनिटातच आटपणारी गोष्ट आहे का? तो 15-20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, तासाचा संस्कार शेष माझ्या 23 तासामध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे. स्वाध्यायाचा अर्थ आहे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण. खूप खिदानी मला हे म्हणावं लागतं, ही काही आत्मनिंदा नाही. सगळा समाज आपला आहे. आणि ही गोष्ट सांगत असताना मी स्वतःला यातनं अपवाद करत नाही. मी अनेक ठिकाणी महिन्यातले 20 दिवस मी कोणाना कोणाच्या तरी घरी राहतो. म्हणून मी म्हटलं मी भटक्या विमुक्त जातीचा धर्म स्वीकारला. कधी कधी फार दुःख होतं. लग्न सोहळ्यात जातो, अंतःकरण जडावून जातं. अन्नाचा अपव्यय, नासाडी. मला हे आवडत नाही, मी हे खाणार नाही, म्हणून घरामध्ये मुलं अन्नाचा अपमान करतात. आणि सार्वजनिक जीवनामध्ये अन्नाची नासाडी. आणि लेट मी कीप रेकॉर्ड स्ट्रेट असं जसं म्हणतात तसं मला हे सांगू द्या की धार्मिक उपक्रमामध्ये सुद्धा अन्नाची द्या तऱ्हेनं नासाडी होते. हे महाप्रसाद काय प्रकार आहे? कशासाठी एवढं? अन्नदान एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे भागवत कथेला एकदाही न येणारे महाप्रसादाला मात्र सहकुटुंब येतात ना. आणि ते गोरगरीब नाही आहे, त्यांना अन्न मिळत नाहीये म्हणून नाही आले. ते आले तर त्यांचं स्वागत आहे.
कारण का भागवताची आज्ञा आहे, हा चांडाल सगळ्यांना सन्मानपूर्वक बोलवा आणि त्यांना प्रसाद द्या. पण तुमच्या माझ्यासारखे लोक सहकुटुंब जेव्हा या महाप्रसादात येतात, या, पण 7 दिवसात 2 दिवस तरी भागवत ऐका, 2 दिवस तरी रामकथा ऐका, 2 दिवस तरी कीर्तन प्रवचन ऐका. अन्नाची नासाडी. आम्ही पांढरपेशे लोक आमच्या दैनंदिन जीवनात आणि आमच्याकडच्या 30 त्योहारांमध्ये प्रतिवर्षी जितकं अन्न खरकट्यामध्ये टाकतो, तेवढं जर टाकलं नाही, तर मेळघाटातल्या आदिवासी मुलांच्या भूक बळीचं प्रमाण 0% आणू शकतो. मी जेव्हा माझ्या पानामध्ये एक चतकोर चपाती टाकून देतो ना, त्यावेळेला मी त्या चपातीच्या तुकड्यावर हक्क असणाऱ्या एका भुकेल्या मुलाच्या तोंडचं अन्न खेचून घेतो. मला काय अधिकार आहे? मला कोणी तो हक्क दिला? माझी योग्यता नाही, माझं कर्तृत्व नाही. पण ज्याच्या हक्काचा तो घास आहे, तो मी हिसकावून घेतला. बरं, मी तो गाईला तरी घातला का? आता शहरात गाई कुठे आहे? तो मी कचरा कुंडीत टाकतो. इथे आम्हाला वैदिक संस्काराची आठवण येते. वेदांनी आम्हाला ठामपणाने सांगितलं, अन्नम न निंद्यात तद व्रतम. अन्नाची निंदा करू नको म्हणजे नासाडी करू नको. हे मला आवडत नाही, हे मला चालत नाही, हे चांगलं झालं नाही, मी हे खाणार नाही. कोणती भाषा आहे? कोणता संस्कार आहे हा? अन्नम न निंद्यात. अन्नाची निंदा करू नका. तत् व्रतम. हे नुसतं औपचारिक गोष्ट नाहीये, हे व्रत आहे. आणि हा ब्रह्मयज्ञाचं व्रत आहे असं वेद आपल्याला जेव्हा सांगतात, तेव्हा भाताचं शीत आपल्या हातनं वाया घालवणं हे अशक्य होऊन जाईल. कारण का तेवढे संवेदनशील होईल. प्राणो वा अन्नम. प्राणच अन्न आहे. केवढा संस्कार. आणि मग सहजतेने हा संस्कार वाडवडील आपल्याकडे यायचे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणो हुता ब्रह्मेन तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन सहनावतु सहन. 100 गोष्टी सांगता येते. हा संस्कार ज्याच्या काळजामध्ये गेलाय ना, त्याच्या ताटात अन्नाचं शीत सुद्धा वाया जाणार नाही. आम्हाला ही पिढी घडवायची ना. माणूस म्हणजे काय शेवटी? जे अन्न शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं, जे अन्न आई वडिलांनी परिश्रमाने नोकरी चाकरी करून उद्योगधंदे करून आपलं घाम रक्त गाळून माझ्या घरात आणलं, जे अन्न माझ्या घरातल्या गृहिणींनी परिश्रमपूर्वक 46-47 डिग्री मध्ये ती जेव्हा स्वयंपाकघरात गॅस समोर उभं राहून काम करते, तिच्या कष्टाचं मी जेव्हा अन्न फेकून देतो ना, तेव्हा इतक्या सगळ्यांचा अपमान करतो. मला हा संस्कार माझ्या घरात पूर्वी सहजतेने मिळायचा आणि वेदाने ते इतक्या लीलया माझ्या रक्तात भिनवलं होतं की मी माणूसपणाच्या दिशेने जात होतो. आज जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला, मी का म्हणतो वैदिक कुटुंब, तर घरातली मुलं आपली रूम त्याच्याशी शेअर करायला उत्सुक नसतात. त्या पाहुण्याला हॉलमध्ये झोपावं लागतं किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना अनिच्छेने ते सुद्धा आपलं बेडरूम त्या पाहुण्याला द्यावं लागतं. अतिथी देवो भव हा संस्कार काय आहे? अतिथीची काही पाद्यपूजा केली पाहिजे असं अपेक्षित नाहीये, पण त्याच्या रूपानं माझ्याकडे ईश्वर राहायला आलाय ही संस्काराची उंची कुठे गेली हो? आता मामा येऊ की काका येऊ, त्याचं येणं सुद्धा कपाळावर जर आठ्या निर्माण करणारं असेल. माझं स्वतःचं लहानपण ज्या वातावरणात ज्या संस्कारात गेलंय आणि आजही मी जिथे बघतो सामाजिक कार्यात राजकीय कार्यात अनेक कार्यकर्ते वेळी अवेळी घरी येत कुरकुर नाही केली आमच्या घरातल्या गृहिणींनी. आमच्या म्हणजे माझ्या एकट्याच्या नाही, अशा शेकडो लाखो कुटुंबांनी. अवेळी जरी आला एखादा कार्यकर्ता, संघाचा एखादा प्रचारक, तर त्याच्या जेवणाची न कुरकुरता ती व्यवस्था करत होती. आणि असा कार्यकर्ता कोणी आला तर त्याच्या भोवती घरातले सगळे बसत जणू कोणी आप्त स्वकीय आलाय. जातीपातीचा नात्या गोत्याचा आप्त स्वकीय काही भाग नाही. पाहुणा आहे, माझ्या घरातला आहे, कार्यकर्ता आहे आणि माझ्यासाठी तो नुसता पाहुणा नाही आहे, तर राष्ट्रकार्य करणाऱ्या संन्याशाच्या रूपात तो माझ्या घरी आलाय. आणि मग इथे वेदांची शिकवण आमच्या लक्षात येते, न कंचन वसतो प्रत्याचक्षे.
माझ्या घरी माझ्याकडे जो कोणी राहायला आलेला आहे, जो कोणी आश्रयाला आलेला आहे, त्याचा मी कधीही परित्याग करता कामा नये, त्याची उपेक्षा, त्याची हेळसांड करता कामा नये. कुठे कुठे गेला हा? हा तरी आहे, क्षीण आहे, दुर्बल आहे. तेवढ्याही जोरावर जर आपण इतके समर्थपणे उभे राहतो, तर 100% हा संस्कार वेदांचा आत्मसात करून आमची कुटुंब उभी राहिली तर कुठे जाऊन पोहोचू? सर्व जगभर हिंसाचार ही एक मोठी वैश्विक समस्या बनून गेली. मला अहिंसक कोण बनवेल? माझ्या वृत्तीमध्ये हिंसेचा भावच निर्माण होऊ नये असा संस्कार कोण करेल? तो काही शाळा कॉलेजात गेल्यावर होणार आहे का? कारण का तोपर्यंत मी घडलेला आहे. शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हणतं की पहिली 7 वर्ष माणूस घडतो, नंतर मग ऑर्नामेंटल चेंजेस, फक्त अलंकरण होतं त्याचं. पहिले 7 वर्ष त्याची कोर पर्सनॅलिटी डेव्हलप होते, आंतरव्यक्तिक. या 7 वर्षात हा संस्कार कुठे मिळणार? घरात मिळणार. कारण का 7 वर्षापर्यंत तो घरात आई वडिलांबरोबर आहे, आजी आजोबांबरोबर आहे, काका काकू बरोबर आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर आहे. आणि म्हणून मला पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं, दादांचं एक वाक्य फार छान वाटतं. ते असं म्हणत की ज्या कुटुंबामध्ये पहिल्या 7 वर्षापर्यंत ही संस्काराची शाळा चालवली जाते, ती शालीन कुटुंब, म्हणजे त्यात शाळा आहे. आता आम्हाला वेद उपनिषदांनी सांगितलं की मा हिंसी पुरुषान पशुंच. तुझ्या घरामध्ये नुसतं हाताने नाही, मन बुद्धी कर्म वाणी कोणत्याही पातळीवरती मनुष्य वा पशु याची हिंसा होता कामा नये. बोलायचे बोल कल्लोळ अमृताचे. बोललं तर असंच पाहिजे की ज्या बोलण्यातूनही हिंसा होणार नाही. माझं कर्म कृती अशी असली पाहिजे की ज्या कृतीतून हिंसा होणार नाही. महानगरामध्ये आपण काय दिसतो? पूर्वसूचना न देता जर गेलो आणि दरवाजाची बेल वाजवली, दरवाजा उघडल्या जात या म्हटलं जातं, पण त्या या म्हणत असताना चेहऱ्यावरचा भाव कळतो की आपल्याला हे कर्मच आहे. माझी वाणी आणि माझी करणी याच्यामध्ये एक सुंदर समन्वय हवा की नाही. दुपारची वामकुक्षी नाही घेता येणार. आता मी मालिका जी बघतो आहे ती थोड्या वेळ खंडित होईल, पण आलेल्याचं स्वागत मी कृतीतून, उक्तीतून, मनातून सुद्धा असा व्यवहार करणार नाही की जी हिंसा ठरेल. मला तसं वागलं पाहिजे. आज समाजामध्ये आणखीन एक शोकांतिका दिसते, जागोजागी गावोगावी आहे. सुसज्ज वृद्धाश्रम. आमच्या घरामध्ये फर्निचरला जागा आहे डॉक्टर, म्हाताऱ्या आई वडिलांना नाही. आम्ही म्हणतो की त्यांचा काही उपयोग नाही. त्यांचा उपयोग आहे की नाही सोडून देऊ. कृतज्ञतेचा एक भाव आहे की नाही. ते नसते तर आपण असतो का? त्यांनी काय सोसलं आपल्यासाठी? त्यांनी काय काय नसेल. प्रत्येक आईबाप काही टाटा बिर्ला नसतो, अंबानी नसतो. एक सामान्य चौकीदार असेल, चपरासी असेल, बाबू असेल, पण त्यांनी स्वतःला काही न घेता आपल्याला दिलं. त्या वृद्धांना आपल्या कुटुंबात स्थान नाही. ठीक आहे, अपरिहार्यता आहे कधी कधी, शहरी भागामध्ये ते शक्यही नाही, पण त्या वृद्धांच्या संबंधामध्ये संवेदना नाही. या करोनाने तर जणू काही माणसाची संवेदना संपवून टाकली डॉक्टर. आई वडिलांचं प्रेत घेऊन जायला तयार नाही, नातेवाईक त्याच्या प्रेताशी संबंध सांगायला तयार नाही, शासनाला करावं लागलं अंत्येष्टी. काय करणार आम्ही? मग भौतिक दृष्ट्या आम्ही खूप प्रगत झालो, मोठ्या उद्योग आले, रस्ते चौडे झाले, आर्थिक वाढलं, प्रत्येकाच्या खात्यामध्ये खूप पैसा रिकामा झाला. कालपर्यंत गावामध्ये एक सायकल होती, आज प्रत्येकाच्या घरात 4 चाकी गाडी आहे. पण त्या घरामध्ये जर वडीलधाऱ्यांचा सन्मान, वडीलधाऱ्यांच्या विषयी संवेदना शून्य असेल तर ते घर कसलं स्मशान. म्हणजे ज्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याला घर म्हणू नये असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात.
पण ज्या घरामध्ये वृद्धांचा सन्मान नाही ते घर स्मशान आहे. आणि वेदांनी आम्हाला हे सांगितलं, वृद्ध सेवया विज्ञानम. तुम्हाला जर दिव्य ज्ञान पाहिजे असेल ना, तर तप वगैरे जे करायचंय ते करा, पण सगळ्यांना ते शक्य नाही. वृद्ध सेवया, चाणक्यानेही तेच सांगितलं की वृद्धांची सेवा करूनच विनय प्राप्त होतो. आणि उपनिषद आपल्याला सांगतायत की अरे तुला दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तरीही तुला वृद्ध सेवेचाच विचार करावा लागेल. आज कोणी त्यागासाठी तयार नाही. खूपदा फिरावं लागतं. काही संकट काळात असलेल्या समाज बांधवांसाठी सहाय्य गोळा करायसाठी फिरावं लागतं. मोठ्या मोठ्या पगारदार लोकांकडे विनवणी करावी लागते की ह्या योजनेसाठी तुम्ही थोडं दान करा. बहाणे बनवतात, कारण सांगतात. सोन्याचा मुलामा दिलेल्या पिंजऱ्यातल्या राघू मैनेला चांदीच्या चिमट्याने ड्रायफ्रुट्स भरवणाऱ्या एका उद्योजकाकडे ड्रायफ्रुट्स भरवतो. जेव्हा मी वनवासी क्षेत्रातल्या मुलांच्यासाठी मदत मागायला गेलो, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की नुकतंच माझ्या मुलीचं लग्न झाल्यामुळं मला आता धन देता येणं शक्य नाही, पुढच्या वर्षी बघू. म्हणजे त्याच्या घरातल्या सोन्याचा मुलामा दिलेल्या पिंजऱ्यातल्या पक्षापेक्षा वनवासी मुलं गईगुजरी आहेत. आणि मुलीच्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मी सगळी इस्टेट थोडीच घेऊन मागत होतो. समाधानासाठी 1000 रुपये देता तरी आनंद झाला असता. पण मी भोगासाठी, प्रतिष्ठेसाठी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे. आम्ही दर 6 महिन्याने हँडसेट बदलतो ना. घरातली उपकरणं, गॅजेट्स बदलतो किचन मधली. पण आम्हाला कोणाला उचलून काही द्यायची वेळ आली तर त्रास होतो. साधी गोष्ट आहे. प्रतिवर्षी मुलांसाठी गणवेश खरेदी करायला जाणारे आईबाप एक वाक्य जर म्हणतील ना, मुलगा असेल तर बाळा अजून एक तुझ्या अंगामापाचं पॅन्ट शर्ट घे. मुलगी असेल तर म्हणतील की बेटा अजून एक फ्रॉक तुझ्या अंगामापाचा घे. मुलं विचारतील ना की कशासाठी बाबा, कशासाठी आई? म्हणावं की अरे आपल्याकडे ज्या मावशी येतात ना धुणं भांडी करायला, तुझ्या वयाचा त्यांचा एक मुलगा आहे. तुला छान नवीन कपडे जसे आवडतात ना तसे त्यालाही आवडते. माझ्या एकूण वार्षिक बजेटमध्ये एका शर्ट पॅन्टच्या खर्चाने किती फरक पडणार आहे? काहीच नाही. पण त्या शर्ट पॅन्टसाठी केलेला तो खर्च माझ्या पुढच्या पिढीच्या मुला-मुलीला संस्काराच्या सुवर्ण अलंकाराने नटवून टाकेल हे मी कुठे विसरतो. वेदांनी सांगितलं, ऋग्वेदामध्ये त्याग आणि दानाचं महत्व तर दक्षिणावंतो अमृतम भजन्ते. ऋग्वेदाची भाषा ही दक्षिणावंतो अमृतम भजन्ते. म्हणजे जो दान देण्यामध्ये तत्पर आहे त्याला अमर पद प्राप्त होतं. आणखीन काय पाहिजे मला? मी हे सगळं संचित करेन, साठवून ठेवेन तर कोणतं अमरपद? मला चितेवर ठेवण्याच्या आधी मुलांमध्ये संपत्तीच्या वाटणीचे भांडणं सुरू होतील, कोणतं अमरपद? पण ऋग्वेद आम्हाला सांगतो की बाबा रे दक्षिणावंतो अमृतम भजन्ते. तुला अमरपद प्राप्त व्हायचं आहे ना, तर एका बाजूने तुला दान देता आलं पाहिजे. सर्व दे असं नाही, पण शक्य आहे तेवढं तरी दे. ही दंतकथा असेल, पण ती खार आपल्या अंगावर मावेल एवढी वाळू स्वतःचं अंग मलिन करून सेतूवर टाकतच होती की नाही? अशा उदात्त दंतकथा निर्माण होण्यासाठी सुद्धा समाजाची लायकी ती असावी लागते, उंची ती असावी लागते. जॅक अँड जिल वेंट अप द हिल ही आमची लायकी. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, काही कळतच नाही. बापाला मधुमेह आहे आणि जेनेटिकली पोरालाही झालाय म्हणून साखर खाण्याविषयी इतका दक्ष आहे का तो? बरं, या कवितेचा अर्थ मला अजूनही कळला नाही. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर म्हणजे खा म्हणतोय की खाऊ नको म्हणतोय की खाल्ली नाही पाहिजे म्हणतोय की तू नको खाऊ मला खायची आहे म्हणतोय? नो पप्पा. आपल्या पोरावर विश्वास नाही. टेलिंग लाय. सत्यम वद असं सकारात्मक विचार करणारा आमचा वैदिक संस्कार कुठे आणि टेलिंग लाय
असा नकारात्मक संस्कार करणारा ही नवी पद्धती कुठे. तो म्हणतो की नो पप्पा, ओपन युअर माउथ. आणि तो ओपन करतो आणि हा 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 म्हणजे काय, पप्पाला चुना लागला, पोराया तोंडात साखर दिसली, काय झालं. विचार करायची वेळ आहे. तोंड उघड असं आपल्या अपत्याला सांगितल्यानंतर त्या उघडलेल्या तोंडामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन घडवणारा जनार्दन आपल्याला पाहिजे आहे की जॉनी आपल्याला पाहिजे. मला हे पुढच्या पिढीत सहजतेने नेता आलं पाहिजे. हे सगळं नेण्यासाठी आणखीन एका गोष्टीची जी सगळीकडे चर्चा आहे सध्या, तोही संस्कार वैदिक कुटुंबामध्ये सहजतेने दिला जायचा. आपलं आपलं ताटवाटी उचलून ठेवा, आपलं आपलं अंथरूण पांघरूण नीट ठेवा. आईला अडचण असेल तर घरातली कामं करा. आजकाल आईला अडचण नसते, आली तर ते मानत नाही कोणी, मग आईच करते सगळं धडपडून. पूर्वी आपण झाडून घेत होतो. दळण आणणं हा एक साधा संस्कार जो आहे ना, विसरून गेली मुलं. आता तयार आटा, म्हणजे दूध जसं भैया देतो मुंबईत, गाय म्हैस देत नाही, तसं आता कणिक पाकिटातून येते. आईला थकवा येत नाही, आई दमत नाही. आपण कामं करत होतो. श्रमाची प्रतिष्ठा ही जीवाला माणूस आणि माणसाला ईश्वर बनवणारी गोष्ट आहे. मग ऋग्वेद आम्हाला सांगतो, न ऋते श्रांतस्य सख्याय देवाहा. यापेक्षा अजून श्रमाची प्रतिष्ठा काय करायची असते. आज तर प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला परावलंबित्व आहे. इथून ठिठ्यावरती जाऊन एक 10 रुपयाची वस्तू आणायची असेल तरी आम्ही किक मारतो आणि दुचाकीवर जातो. इतकेही कष्ट, इतकेही परिश्रम नको. पण ऋग्वेद आम्हाला ठासून सांगतोय, नऋते श्रांतस्य सख्याय देवा. तू जर परिश्रम केले नाहीस तर देवाशी तुझं सख्य होणं शक्य नाही. देवाच्या सख्यत्वासाठी तुला कष्ट करावे लागतील, तुला परिश्रम करावे लागतील, तुला स्वावलंबी व्हावं लागेल. परावलंबित्व ही हीनता आहे, स्वावलंबित्व ही तेजस्विता आहे. पण पलीकडे जाऊन आणखीन आपल्याला ऋग्वेद सांगतात की नुसतं स्वावलंबन नको, परस्परावलंबनावर विश्वास ठेव. इंटरडिपेंडन्स, तू माझ्यावर, मी तुझ्यावर, आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. आणि हा केवळ 2 माणसापुरता विचार नाहीये. मी माझ्या कुटुंबावर, माझं कुटुंब समाजावर, समाज समष्टीवर, समष्टी सृष्टीवर, सृष्टी परमेष्टीवर, असं साऱ्या ब्रह्मांडामध्ये अंतर्निहित एक सुंदर नातं आहे. त्याची जाणीव, त्याचा संस्कार, इतका सहज बोलणे ही तो उपदेश, इतक्या सहजतेने आम्हाला ही वैदिक संस्कार माला करत होती. पण आज वैदिक म्हणणंच लोकांना अप्रशस्त वाटायला लागतं. त्यांना असं वाटायला लागतं की आपण एकदम प्रतिगामी होऊन जाऊ, मागास होऊन जाऊ, अप्रगत होऊन जाऊ. खरं ज्ञान, खरे संस्कार, कशासाठी माझा जन्म आहे याचा आग्रहपूर्वक प्रतिपादन आम्हाला यजुर्वेदामधलं एक सुंदर वचन मला खूप, म्हणजे मी कशासाठी जन्माला आलो, पतित होण्यासाठी. मी जेवढा आतापर्यंत चांगला आहे त्यापेक्षा वाईट स्थितीत जाण्यासाठी. यजुर्वेद सांगतं, भूत्यै जागरणम अभूत्यै स्वप्नम. पुरुष मनुष्य हा जन्माला कशासाठी आला आहे, जागृत होऊन उत्थान घडवण्यासाठी, स्वतःचं आणि सगळ्यांचं. आणि जो जागृत नाही, जो निद्रिस्त आहे, कर्तृत्व करायसाठी उत्सुक नाहीये, त्याचं पतनच होतं. आपल्या छोट्या छोट्या विधानातून वेदांनी पालकत्वाविषयी सांगितलं, परिवाराचं वातावरण कसं असावं हे सांगितलं. आणि हे सांगत असताना, हे सगळं होताना प्रामुख्याने साधनभूत असलेल्या धनसंपत्तीकडे दुर्लक्ष करायला नाही सांगितलं. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की सर्वस्वाचा त्याग करून वैराग्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, किंवा वैराग्य अंगी बांधलेले लोक ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी वनामध्ये जात. श्री सूक्त आहे ना, अशा ऋषींनी लिहिलंय.
इतकं परमवैराग्य ज्यांच्या ठायी आहे आणि जे सगळं सोडून जंगलात गेलेत, त्यांना धनाची, लक्ष्मीची, श्रीची अशी स्तुती करायचं कारण काय होतं? कारण का त्यांना हे माहिती होतं, की मी वैराग्यशाली आहे, पण उरलेला 99% समाज अर्थाशिवाय दुबळा होईल. म्हणून त्या समाजाला अर्थप्राप्तीची प्रेरणा देता यावी म्हणून श्री सूक्ताच्या माध्यमातून कशी लक्ष्मी हवी? ती सोन्याच्या रथात बसलेली, सन्मार्गाने येणारी, उचित पद्धतीनं परिश्रमाने, कष्टाने आलेली आणि सत्य आणि धर्माच्या मार्गाने आलेली. केवढी प्रेरणा दिली. सर्वाचं मूळ धर्म आहे. धर्मस्य मूलम अर्थः चाणक्याने सांगितलं. हा अर्थ चारही पुरुषार्थासाठी लागू होतो, पण त्याशिवाय मला जगता येणार नाही. पण माझ्या घरामध्ये येणारी ही संपत्ती, हे धन लक्ष्मी असलं पाहिजे. रमंत्या पुण्या लक्ष्मीरियाः. माझ्या घरामध्ये जे येणं पापिस्ता अनिनशम. माझ्या घरामध्ये येणारी लक्ष्मी जी आहे, प्रत्येक पैसा जो आहे तो पुण्य मार्गानं जोडून या धन उत्तम व्यवहारे असा आलेला असला पाहिजे, पापाच्या मार्गाने नको. आणि मग असा संस्काराने श्रीमंत झालेला, सगळ्यांना जोडून धरणारा. बघा खूप लोक म्हणतात की जगामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या, हिंसाचार असो, भ्रष्टाचार असो, स्वैराचार असो, दंभाचार असो, आणि मग ह्याचं खापर कुठल्या तरी व्यवस्थेवर फोडतात. भ्रष्टाचार का वाढला? कारण का राजकारणी भ्रष्ट आहे. स्वैराचार का वाढला? कारण का टीव्ही, सिनेमा, वर्तमानपत्र हे आहे. दंभाचार का वाढला? तर समाजातच दांभिक लोकांची प्रतिष्ठा आहे. हिंसाचार का वाढला? तर ह्या सगळ्या अतिरेकी धर्मवाद्यांनी तो वाढवलेला. असं नाही आहे. हे सगळं समाज जीवनामध्ये पुढे जाऊन करणारे, जगणारे जे लोक आहेत ना, ते कोणत्या इंडस्ट्रीचं प्रोडक्ट आहे? ते कुटुंबातलं आहे. कुटुंबातलं जर असेल तर कशासाठी भ्रष्टाचार करेल? श्रीरामाने भ्रष्टाचार केला, श्रीकृष्णाने भ्रष्टाचार केला, जनकाने भ्रष्टाचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी भ्रष्टाचार नाही. कारण का ते ज्या कुटुंबातून निर्माण झाले ना, त्यांना ही जाणीव होतीच. आणि मग अशा साऱ्या वैश्विक समस्यांनाही उत्तरं द्यायची असतील. हे कोरोना, महामारी, पूर या सगळ्या ज्या आहेत ना, या प्रासंगिक गोष्टी आहेत, क्रमाक्रमाने येत असतात. त्या आल्याही पाहिजे. कारण का सृष्टी शुद्ध कशी होईल? पृथ्वीवरचा हा भार कमी कसा होईल? हे येणारच आहे. पण ही प्रासंगिक संकट आहे. विश्व मानवाचा स्थायी स्वभाव बनत चाललेली जी संकट आहे, ती संस्कार विहीनतेमुळे आहे. बँकेमधला एखादा क्लार्क भ्रष्टाचार करतो, तो त्याचं गणित कच्चं आहे म्हणून नाही, त्याची नियत कच्ची आहे म्हणून. उलट भ्रष्टाचार करणाऱ्याचं गणित फार पक्क असावं लागतं. कारण का त्याशिवाय त्याला लांडी लबाडी करता येत नाही. म्हणून पुस्तकातलं गणित नाही, मस्तकातली नीती ही मी नाही घेणार. का बरं अयोध्येमध्ये रस्त्यावर दागिने पडलेले असत तरी कोणी हात लावत नव्हतं? जो तो म्हणे की माझं नाहीये त्याच्याकडे मी बघू कशाला? हे वैराग्य इथल्या सामान्य माणसांमध्ये होतं. कशामुळे होतं? कारण का ती सामान्य माणसं ज्या कुटुंबातून येत होती, ती कुटुंब वैदिक होती. वैदिक धर्माचरण करणारी होती. आणि मग अशा संस्काराने उभा राहिलेला माणूस जेव्हा ईश्वरत्वाच्या दिशेने निघतो, विश्व कल्याणासाठी उभा राहतो, तेव्हा त्याची एक प्रार्थना असते, सर्व आशा मम मित्रम भवतु. सर्व दिशा मला अनुकूल घडत. कुठे आहे शुभ, कुठे आहे अशुभ? तसं तर भक्तासाठी शुभ दाही दिशा असतात. नाव हनुमंताचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे. तो शुभ मुहूर्तच आहे. पण ही प्रार्थना आम्हाला वेद शिकवतात, ती अशी आहे की मला माझ्या जीवनामध्ये सर्व दिशा अनुकूल व्हाव्यात. नुसत्या अनुकूल नाही, हितकारी व्हाव्यात. म्हणजे मित्रम. मग अशा पद्धतीचा माणूस मला उभा करायचा असेल, तर यासाठी बाहेरून कुठून काही होईल असं नाही. आज आपण अनुभव घेतो आहोत. विकसित देशातल्या विचार करणाऱ्या लोकांना फार पश्चाताप होत आहे. मला खात्री आहे. त्यांना वाटत असेल की चूक केली आपण. आपली मातृभूमी सोडली. तिथे सगळं आहे. पण जे पाहिजे ते नाही. वेश्येने केलेल्या शृंगाराला पातिव्रत्याचं तेज कधीच येत नाही.
इथे आम्ही फाटक्या कपड्यात असू, अर्धी भाकर खात असू, पण त्याच्या पाठीमागे जी चारित्र्याची तेजस्विता आहे ते कुठे आहे? आम्हाला आमचं जीवन केवळ भोग भोगण्यासाठी नाही, पशुच्या पातळीवरती आईच्या उदरातून बाहेर येत असताना केवळ अवस्थांच्या दृष्टीनं पशुत्व म्हटलंय, ते शिवत्वच आहे. मी मनुष्यत्वाचा अधिकारी होईन आणि मनुष्यत्वातून मी ईश्वरत्व प्राप्त करून जाईन. यासाठी मला माझं मन विकसित केलं पाहिजे, माझा मेंदू प्रगल्भ केला पाहिजे आणि माझं मनगटही निरोगी, निरामय आणि शक्तिशाली केलं पाहिजे. या तिन्ही गोष्टींना जणू हा त्रिवेणी संगम म्हणजे माझा देह आहे. मग माझा देहच पवित्र तीर्थक्षेत्र होऊन जातं. ही सगळी जाणीव मला वेदांनी दिली, उपनिषदांनी दिली. त्या जाणीवेच्या आधारावरती मला उभं राहायचं आहे. पण याच वेद उपनिषदांनी या देवत्वापर्यंत जाण्याच्या पहिल्या पायरीवरती एक सूत्र आपल्याला सांगितलंय, ते मात्र कधीच विसरता कामा नये. वेद आपल्याला असं म्हणतात की उपसर्प मातरम भूमिका. मी माझ्या मातृभूमीच्या परम वैभवासाठी हे सगळं माझं कर्तृत्व, हे माझं सगळं श्रेष्ठत्व आहे, ते मी अर्पित करणार आहे. कारण काही भूमी जी आहे, माझी मातृभूमी आर्यभूमी, ती साधारण भूमी नाही आहे. इट्स नॉट जस्ट जिओग्राफिकल एक्सप्रेशन, एक भौगोलिक आविष्करण नहीं है. ये देश मिट्टी का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर शंकर है. काय भावना होती. या भावनेने जेव्हा मी सगळं अर्जित केलेलं कर्तृत्व इदन्न मम राष्ट्राय स्वाहा म्हणून अर्पित करेन, तेव्हा आपण जो आग्रहपूर्वक सर्वदूर शुद्धी प्रक्रियेचा भाग म्हणून पर्यावरणाची शुद्धी, वैचारिक शुद्धी, आचरण शुद्धी म्हणून अग्नि उपासनेचा जो अग्निहोत्राचा उपक्रम सर्वदूर प्रचारित प्रसरित करतात विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध पद्धतीने, खरोखर सराहनीय आहे ती गोष्ट, अभिनंदनीय आहे, वंदनीय आहे. हळूहळू या 2 संध्याकाळी मी करत असलेल्या अग्निहोत्रातून एक क्षण माझ्या जीवनामध्ये प्रभू कृपेने असा निर्माण व्हावा की माझं समग्र अस्तित्वच अग्निहोत्र बनेल आणि या अग्निहोत्रामध्ये मी माझ्या सर्व क्षमता, सर्व संभावना, सर्व कौशल्य, सर्व ऐश्वर्य अर्पित करेन आणि हात जोडून ईश्वराच्या मुखाचा रूप असलेल्या अग्नीला प्रार्थना करेन की माझा देश, माझी ही मातृभूमी, ही देवांनाही दुर्लभ असलेली भूमी विश्वविख्यात व्हावी, विश्वगुरु व्हावी. यासाठी ही आम्हाला वैदिक संस्कार आमच्या कुटुंबात आणावे लागतील आणि दर्शनीपेक्षा, दिखाव्यापेक्षा शाश्वत मूल्यांवर उभं असलेलं एक हिंदू कुटुंब आपण उभं करूयात. आपण म्हणालात ती गोष्ट बरोबर आहे. आज नवीन महिन्याचा पहिला दिवस आहे, 1 जून. दाह, तप्त, दग्ध झालेल्या भूमीवरती आज पहिल्यांदा पावसाचाही शिडकावा झालाय. त्यामुळे ती तृप्ततेच्या दिशेने चालली आहे. आपल्याही चित्तवृत्तीच्या दग्ध झालेल्या भूमीवर या संस्काराची वर्षा व्हावी. आठवड्याचाही पहिला दिवस आहे, भगवान शंकरांचा दिवस आहे. एखादा मिनिट वाढवून मी जरूर सांगू इच्छितो की काय दिलंय आम्हाला आमच्या संस्कृतीने. सांगितलं गेलं की तू ठरव, तुला स्वर्गाची सुख पाहिजे, इंद्राचं ऐश्वर्य पाहिजे, की वैकुंठाचं सुख पाहिजे, वैकुंठाचं ऐश्वर्य पाहिजे, की कैलासाचं सुख पाहिजे. संस्कृतीने विचारलेल्या या प्रश्नाचा वेध घेताना माझ्या असं लक्षात आलं की स्वर्गामध्ये सगळी सुख आहेत, पण पुण्यकर्म करण्याची व्यवस्था नाही आहे. तुमचा पुण्याचा बॅलन्स जेवढा आहे तेवढ्या काळच तुम्ही तिकडे राहू शकता. तुम्हाला सगळी सुख, सगळे भोग मिळतील जे इंग्लंड, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये मिळतात, पण नव्याने पुण्य करण्याची व्यवस्था स्वर्गामध्ये नाही. त्यामुळे पुण्य संपलं की पुन्हा तुम्ही मर्त्य लोकामध्ये येता. हा एक जीवनाचा ध्येय भाग असू शकतो. बस मी भोगेन 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 म्हणून इंद्र ऐश्वर्यवान आहे पण भित्र आहे. इकडे मी एक माळ विठ्ठल विठ्ठल जप करायला बसलो ना तर इंद्राला घाम पडतो.
की हा माझी जागा घेईल का. मग ठराव तू, तुला स्वर्ग पाहिजे का. पण स्वर्गामध्ये भय आहे आणि तिकडे क्षीरसागरामध्ये तर भगवान नारायण निश्चिंत पडून आहेत. याचं कारण काय. लक्ष्मी त्यांचे चरण प्रक्षालते आहे, चरण सेवा करते आहे. याचं कारण काय. तर विष्णू सर्वांची क्षुधा तृप्त करत आहे. जे आहे त्यातून प्रत्येकाची गरज ते भागवत आहे. आणि जो इतरांची गरज भागवतो ना, तो इतकं स्वस्थ आयुष्य जगू शकतो. पण तेही जीवनाचं तुला अंतिम ध्येय वाटतंय का. तू ठराव, तुला इंद्र व्हायचं आहे की नारायण व्हायचं आहे. आणि ह्याच्या पलीकडचा एक टप्पा आहे, तुला कैलाशाधिपती भगवान शंकर व्हायचं आहे. अद्भुत. भगवान शंकरांच्या डोक्यावर चंद्र आहे, गंगा आहे. चंद्र क्षीण का होईना अग्नीचं रूप आहे, गंगा जल आहे. अग्नी आणि गंगा म्हणजे जल आणि अग्नी ह्याच्यामध्ये मैत्र नाही, पण दोघे एका ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतात. भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये देहाभोवती साप आहेत. सापाचा आहार उंदीर आहे. बाजूला बसलेल्या गणेशाच्या जवळ उंदीर त्याचं वाहन आहे. पण ना उंदराला सर्पाचं भय आहे, ना सर्पाला उंदराची लालसा आहे. सर्प भगवान शिवजींच्या अंगावर आहेत आणि कार्तिकेयांचं वाहन मोर आहे. मोराचा आहार सर्प आहे. पण सर्पांना ना मोराची भीती आहे, ना मोरांना सर्पाची लालस आहे. परस्पर विरोधी ही सगळी तत्व शंकरांच्या अस्तित्वामध्ये इतक्या गुण्यागोविंदाने का राहतात. आपला धर्म, आपली संस्कृती आपल्याला सांगते की अरे जो वैराग्याने भरून गेलाय ना, ज्याला कसलीच अपेक्षा नाही आहे, त्याच्या ठायी भिन्न भिन्न प्रवृत्तीचे लोक आल्यानंतरही शांत होतात. म्हणून कैलासाधिपतीचं जीवन तुला आवडतं की वैकुंठाधिपतीचं आवडतं की स्वर्गाधिपतीचं आवडतं, तू ठरव. पण वैदिक जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे भगवान शंकर, त्यांचा आज दिवस आहे. त्यामुळं शुभ आहे, शिव आहे, सत्य आहे, म्हणून सुंदरही आहे. हे शिवत्व, सत्यत्व आणि सौंदर्य आपल्या सर्वांच्या जीवनात येवो आणि वैदिक संस्कृतीच्या जोरावर आपले कुटुंब सामर्थ्यशाली बनवून विश्वाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण सिद्ध व्हावं. मी आपल्या बद्दलची कृतज्ञता परत एकदा व्यक्त करतो. डॉक्टर साहेब, मला हे संधी दिल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबातलं मानल्याबद्दल, आणि लवकरच महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की अक्कलकोटला, शिवपुरीला येण्याची संधी यथाशीघ्र प्राप्त व्हावी. पुन्हा एकदा आपलं आणि आपल्याद्वारे आपल्या समस्त श्रोत्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करून वाणीला विराम देतो. वंदे मातरम. फारच छान. म्हणजे सगळे कमेंट्स वाचत होतो मी मागापासून. सगळे लोक आपल्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतायत की गुरुजींनी इतक्या सहजपणे इतका गंभीर विषय इतक्या समजून सांगितला की त्यामुळे विशेषतः आज हा मुद्दा महत्वाचाही असा आहे की आपल्याकडे जसं आता आपण म्हणालात की पश्चिमी देशांकडनं जर बघितलं तर आता अमेरिकेमध्ये जे काही उद्रेक चालू आहे त्याच्यामध्ये जे काही बघायला मिळतंय, वाचायला मिळतंय ते अत्यंत क्लेशकारक आहे. म्हणजे घडलेली घटनाही क्लेशकारक आहे आणि त्याला दिलेलं उत्तर जे समाजाने आहे ते तितकंच क्लेशकारक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा तिथे आता होतीये आणि एकीकडे करोनासारख्या त्या व्याधीचा प्रकोप होतोय आणि दुसरीकडे हिंसेचा प्रकोप होताना दिसतोय, ज्या कारणामुळे तिथल्या व्यवस्थेला खूप चिंता होती. म्हणजे जेव्हा तिथल्या देशामध्ये लॉकडाऊन अनाऊन्स केलं, तसं आपण आता सुरुवातीला म्हणताना सुरुवात केली की भारतामध्ये लॉकडाऊनमध्ये खूप लोकांना त्रास झाला, खूप लोकांना त्याची क्लेश झाला, त्याचा खूप लोक विवंचनामधनं समाज गेला, पण त्याचा उद्रेक झाला नाही. कारण इथे कुठेतरी संस्कारांचा आजही पगडा खूप सक्षम आहे. तोच अमेरिकेमध्ये आत्ता जे घडतंय त्याचा विश्लेषक जे अभ्यास करून सांगतायत की 1.5 महिन्यात 2 महिन्याचा लॉकडाऊन, त्यानंतर घडलेली अप्रिय घटना आणि त्याला दिलेलं समाजाने उत्तर हे इतकं विचित्र आहे की आता विचार करावा लागतोय त्यांना की खरोखरी ह्या समाजाला कधीतरी वलय संस्कारांचं देता येणार आहे की नाही. म्हणजे सुबत्ता खूप दिली, खूप सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, खूप सगळे सुविधा उपलब्ध करून दिल्या, मात्र समाजाला कधीही घडवणुकीचं वलय देता आलंच नाही. म्हणजे त्यांना कधीही त्यांना एक संस्कारक्षम म्हणा किंवा संस्कारक्षम तर खूप लांबची गोष्ट आहे,
पण एक आयडियल सिटीजन क्रिएट करायचं म्हणलं तरी अवघड चाललंय आता. कारण तिथला एक जो काही आता आपल्या अज्ञाती लोकांची खूप चर्चा होते, त्या देशांमधल्या लोकांची खूप बोलणं होतं. ते लोक म्हणताना हेच म्हणतात की कधीतरी मागे आमच्याकडे एक संस्कारांचं, अध्यात्माचं एक बैठक होती, ती मागच्या 150 वर्षामध्ये संपुष्टात आली आहे सगळी, आणि न आमचं काही राहिलंय ना, पूर्वी देशांकडनं काही शिकता येते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि मध्ये कुठे येऊन अडकलोय आम्ही. तर आमचा चेहरा, आमचे आपले एक अग्निहोत्री आहेत, अमेरिकन व्यक्ती आहेत, तिथलं आपले केंद्र चालवतात अमेरिकेत. ते नेहमी असं म्हणतात, अमेरिका, ते म्हणाले की तुमच्या लोकांना इतकं का भावतं मला कधी कळालं नाही, म्हणाले की भारतीय लोकांना अमेरिका इतकं का सक्षम, सुंदर वाटतं. त्यामुळे आमचा चेहरा फक्त मेकअपनी नटलेला आहे, आतून मात्र आम्हाला सगळा कॅन्सर झालेला आहे, तुम्हाला लक्षात येत नाही का, म्हणून की आम्ही मरतोय रोज, ही संस्कृती मरतीये, समाज मरतोय, देश आमचा हळूहळू हळूहळू खचत चाललाय. आणि हे सगळं ते आपण म्हणाला तसं या कुटुंब व्यवस्थेच्या विस्कळणामुळे झालेलं आहे, असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे तिथे देखील. आणि आपल्याला इथं लोकांना असं वाटतं की तिथली जी काही एक सामाजिक परिस्थिती आहे, तिथली जी काही एक उभी राहिलेली एक समाज व्यवस्था आहे, त्याचं अनुकरण करायला बघतोय आपण. पण तिथल्या लोकांचं जर मत घेतलं तर ते आपलं अनुकरण करायला बघतायत की अरे, या भारतामध्ये जशी व्यवस्था आहे, चीनमध्ये जशी समाज व्यवस्था आहे, किंवा जपानमध्ये जशी काही जी व्यवस्था आहे, कुटुंब प्रधान संस्कृती आहेत तुमच्या सगळ्या, त्याचं अनुकरण आम्ही करावं अशी खूप मोठ्या प्रमाणात त्यांची इच्छा दिसते. आणि एक्झॅक्टली विरुद्ध दिशेला आपण चाललोय असं दिसतं. तर हे आपण म्हणाल तसं क्लेशकारक आहे. याविषयी आपण काय बोलाल का गुरुजी? हे झालंय कसं की जीवन जगण्याच्या संपन्नतेची जी धारणा आहे, म्हणजे मी कशाला संपन्न म्हणायचं, म्हणजे काय असल्याने मी सुखी संपन्न होऊ शकतो. पाश्चात्य संस्कृतीने, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या मनावरती या सगळ्या भांडवलदारी विचाराचा एक असा प्रभाव पडला की खूप वस्तू संकलित केल्या की मी सुखी आहे असं जगाला वाटतं. जगातल्या सगळ्यात श्रीमंत अशा एका उद्योगपतीने असं सांगितलं, त्याला जेव्हा विचारलं की तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये बसून प्रवास का करता, इतके करोडो डॉलर्सची तुमची उलाढाल असताना, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असताना. तर तो म्हणाला की मी इतकी मोठी उलाढाल करतो कारण मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसतो. आता काय झालंय, माझी अवकात असो नसो, मी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बसून प्रवास केला, हे दाखवण्यातच आम्हाला ऐश्वर्य वाटतं. कितीतरी गोष्टी अशा आहेत, जसं सुधा मूर्तींनी, त्यांच्या पतीनी, दोघांनी मिळून दाखवलं की साधं राहता येतं आणि तरीही संपन्नतेने जगता येतं. साध्या साध्या गोष्टी आम्हाला ह्या सांगितल्या गेल्या नाहीत आणि हेच भांडवलशाही विचारामुळं, भोगवादी विचारामुळं आम्हाला सांगितलं की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आणि मग त्या वस्तू गोळा करण्यामध्ये आमची इतकी सगळी शक्ती गेली की आम्ही फक्त एटीएम झालो. आम्ही फक्त पैसे, म्हणजे माता भगिनींसाठी मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो, विचारतोही मी अनेक ठिकाणी, की आपल्या किचनमध्ये आपण नाना तऱ्हेची गॅजेट्स घेतो. तर एक गॅजेट असं आहे की ज्याच्यामध्ये 10 प्रकारांनी पाकक्रिया होते. म्हणजे तिथे ज्युसर आहे, मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, अमका आहे, ढमका आहे आणि त्याची किंमत 5-10 हजार रुपये काहीतरी आहे. बहुतेक स्त्रिया त्या हट्टाने घेतातच. घेऊ द्या, घेतलं पाहिजे. घेत असतानाचं कारण असं असतं की जे काम करायला, म्हणजे खलबत्त्यात शेंगदाणे घालून कुटायला जर मला 15 मिनिट लागत असतील, तर 5 मिनिटात हे होतं. म्हणून मी घेते आहे. प्रश्न असा आहे की आम्हाला भांडवलदारी, उपभोक्तावादी विचारसरणी हे सांगते की तुझ्याकडे हे गॅजेट पाहिजे. आणि भारतीय संस्कृती आम्हाला त्यावेळेला हा प्रश्न विचारते की बाई ग, 15 मिनिटातले 10 मिनिटं तुझी वाचली, या 10 मिनिटांचा तू क्वालिटेटिव्ह यूज काय करणार आहेस? की लग्नाआधी, लग्नानंतर, लग्न झाल्यावर, घटस्फोट झाल्यानंतर नाना पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या मालिका बघण्यासाठी ही 10 मिनिटं वापरणार आहे का? तर तू अधिक पतित होणार. स्त्री म्हणून नाही, पुरुष सुद्धा. दुसरा प्रश्न मी विचारला की हे गॅजेट घेतलं तर ह्याच्यामध्ये शेंगादाण्याच्या कुटापलीकडे दुसरं काय केलं? पुरण केलं? फळं आणून त्याचा रस कधी काढला? कशासाठी उपयोग केला? मग शेंगादाण्याचं कूट करण्यासाठी 8-10 हजार रुपये खर्च करणं, याला कुठला आहे? मायक्रोवेव्ह. अनहायजेनिक गॅजेट, अनहायजेनिक.
म्हणजे मी असं, आता ह्यातला अभ्यास नाही माझा, पण मी जेवढं वाचलं ऐकलं त्यात मला असं समजतं की मायक्रोवेव्ह मध्ये वस्तूची डीएनए बदलते. एका मुलीने प्रयोग केला म्हणे की त्यात तापून गार केलेलं पाणी तिने एका रोपाला घातलं आणि दुसऱ्या रोपाला साधं पाणी घातलं, तर मायक्रोवेव्ह मधून तापून थंड झालेलं पाणी रोज घातलेलं रोप जगलं नाही, टिकलं नाही. विचार केला पाहिजे ह्याचा. एक भाजी गरम करायला मायक्रोवेव्ह पाहिजे. काय होतं? त्याची प्रक्रिया काय होते? त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे आणि त्याचा खरंच घातक परिणाम आहे की नाही? प्रेशर कुकरमध्ये शिजवलेलं अन्न म्हणजे काय होतं? आणि नुसत्या आचेवर शिजलेलं. तात्पर्य असं की असं हरी अनंत हरिकथा अनंत किती उदाहरणं देता येतील. पण आम्हाला हे सगळे गॅजेट्स घेण्याविषयी, म्हणून वर्तमान जीवन पद्धतीचा पाश्चात्य अमेरिकन असो, युरोपियन असो, मी असं म्हणतो ही भकारी जीवन पद्धती आहे. भकारी. ही पहिल्यांदा आपल्या मनात भ्रम निर्माण करते. मग भय निर्माण करते. मग भंपकपणा निर्माण करते आणि मग भिकारी बनवते. इतक्या सगळ्याची मला गरज असेल तर मी घेईनच. पण सगळ्याची गरज नसेल तर डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर नावाचा एक खूप मोठा नोबेल प्राइज विनर सामाजिक कार्यकर्ता होऊन गेला. आफ्रिकेच्या जंगलात त्यांनी काम केलं. आता आफ्रिकेचं जंगल म्हणजे आमच्या 100 नागपूर आणि 200 सोलापूरपेक्षा जास्त टेम्परेचर असलेला एरिया. तिथे अमेरिकेतले काही पत्रकार गेल्यानंतर ते म्हणाले की इथे तापमापक का नाही ठेवलं तुम्ही? तर तो म्हणाला की त्यामुळे त्रास जास्त होतो. या उत्तरात फार मर्म आहे. अमेरिकन पत्रकार म्हणाले की असं कसं? ते म्हणाले की तापमापक ठेवलं की आपल्याला सतत कळतं. आता 47 झालं, 48 झालं, 49 झालं, 50. इतक्यात माहितीची काही गरजही नाही मला. कारण का जे तापमान वाढतंय त्याला माझं शरीर उत्तर द्यायला तयार आहे. हीच गोष्ट कूलरच्या बाबतीत आहे. हीच गोष्ट एसीच्या बाबतीत आहे. हीच गोष्ट सगळ्या सुखांच्या बाबतीत आहे ना. एसी नव्हतेच. तेव्हा याच तापमानात आपले पूर्वज जगले ना. कूलर नव्हते. आता नागपूरमध्ये तर मी कॅम्पेन सुरू केलेलं आहे, की पाण्याचं इतकं दुर्भिक्ष्य असताना प्रत्येक घरी 2-2 कूलर आणि 10-10, 12-12 बालट्या पाणी दिवसाला वाया घालवणं. बरं दुपारच्या झोपेसाठी सुद्धा कूलर लावायची चैन कोणी शिकवली आपल्याला? त्यावेळेला आपल्याला हे कळत नाही, की एक घागरभर पाण्यासाठी माझी खेड्यावरची माय 3 किलोमीटर, 4 किलोमीटर जाते आणि मी दुपारच्या वामकुक्षीसाठी 5 बालट्या पाणी खर्च करतो. ही सगळी अभारतीय जीवन पद्धती आहे. आणि म्हणून भोगवाद, उपभोगवाद पाश्चात्य संस्कृतीतून महात्मा गांधींनी पुनर्जीवित केलेली, पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेलं, की मला जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेईन. त्यातही थोडं कमी घेईन. कारण का त्या पलीकडे मी जर कष्ट करेन तर माणूस म्हणून जगण्यासाठी मला वेळच मिळणार नाही. एक सुंदर काव्यपंक्ती आहे की जीने की तैयारी में हम जीवन जीना भूल गए. आम्ही जगण्याची तयारी करत राहिलो, जगणंच विसरून गेलो. त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. म्हणून कमीत कमी गोष्टीत माझे जीवन मला भागवता आलं पाहिजे. गरजा कमी करता आल्या पाहिजेत आणि सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग नुसतं म्हणून नाही, तसं जगलं पाहिजे. वा, छान, फार छान. दुसरा एक मुद्दा असा एक विचारात येतो की परवा दिवशी आपण अमेरिकेतील आपले एक अग्निहोत्री आहेत, डॉक्टर आहेत, ते भारतीय मुलाचे पण अमेरिकेत काम करतायत. तर ते असं म्हणताना म्हणाले की आहार, भारतीय जो आहार होता तो इतका आता बदलला आहे की म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हे रेडी टू ईट फूड्स वगैरे पॅकेट फूड जे आलेले आहेत, मग ते तर म्हणताना असं म्हणाले की रेडी टू ईट फूड खाणे म्हणजे पॅकेट मधलं एखादं फोडून काहीतरी खाणे म्हणजे कोणाची तरी ओकारी खाण्या इतकं त्याज्य आहे. आणि ते म्हणले तुम्हाला लक्षात येत नाहीये का, तुम्ही कधी फूडचा अभ्यास केलेला नाहीये का, तुम्हाला त्यातले प्रिझर्वेटिव्ह काय असतात माहित नाही का, त्यांनी कॅन्सर कसा होतो माहित नाही का. आणि ती जी काही आपण तशीच्या तशी पाश्चात्य देशांकडनं ती संस्कृती घेतली की आपण आता जसं म्हणलं मायक्रोवेव्हचं जसं उदाहरण दिलं आपण, तसं ही रेडी टू ईट फूड्सचं पण खूप मोठ्या प्रमाणात आता भारतीय संस्कृतीमध्ये प्रवेश होतोय. आणि त्याच्यामुळे आहाराची जी काही आपली ठेवण होती, ज्याला चारीठाव जेवण आपण म्हणायचो, ती संपूर्ण आता कुठेतरी चिप्स खाणे किंवा अशावरती येऊन थांबलेलं आहे समजा. आणि त्याला स्नॅकिंग करणे, खूप वेळेला वेगवेगळ्या वेळेला स्नॅक खाणे, आणि त्यांनी होणारा जो काही प्रकृतीचा घात आहे त्यांनी पण एक मानसिकता विकृत होती असं काही आपण म्हणू शकाल? जैसा अन्न वैसा मन. जसं अन्न तसं आपलं मन होतं.
आणि सगळा अन्नमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश अन्नातून मिळणाऱ्या रसानीच चांगला किंवा वाईट होत असतो. यात पुन्हा शाकाहार का मांसाहार या विवादात आता पडायची गरज नाही. कारण का आपल्याकडे विचारापेक्षा विवादाचा हौस लोकांना जास्त असते. पण ही गोष्ट खरी आहे की आता नो किचन फ्लॅट्स अशी पण कन्सेप्ट येते. का तर मला कंपनीत जेवण मिळतं. मी येताना बाहेरचं काहीतरी घेऊन येऊ शकतो. दुपारी माझी बायको काहीतरी बाहेरून घेऊन येऊ शकेल. घरामध्ये स्वयंपाकघर पाहिजेच कशाला? त्यांना हे माहितीच नाहीये की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं केवळ म्हणण्यापुरतं खरं नाही. तर या फास्ट फूड, जंक फूड या सगळ्यामध्ये आता कंपन्यांची नावं सांगण्याची गरज नाही. पण या सगळ्यामध्ये खरोखर त्या अग्निहोत्री पाश्चात्य साधकांनी सांगितलं तसं आपण ही दुसऱ्याची उलटीच खातोय. हे इतकं निकृष्ट आहे, इतकं घाणेरडं आहे. पण ह्यातही मला त्या कंपन्यांच्या विषयीचा राग नाहीये. कारण का त्यांना पैसे मिळवायचे. त्यांना चॅरिटी नाही करायची, त्यांना धर्मप्रचार करायचा नाहीये. त्यांना माणसाच्या भवितव्याचा विचार नाही करायचा. मला माझ्या मुलांचा करायचा आहे. पालक आहेत, हे सगळ्यात पहिले गुन्हेगार आहेत. ते काय म्हणतात, नाही मुलांना चिप्स दिल्या नाहीत ना, तर ते खातच नाहीत शाळेत डबा. उपाशी राहतील. मेळघाटमध्ये जर माझी मुलं 3-3 दिवस उपाशी राहू शकतात आणि मरत नाहीत, तर तुमच्या फ्लॅट मधला हा गब्दूल मुलगा 2 दिवस उपाशी राहिल्याने मरेल काय? आणि मरणार असेल ना, तर हे लक्षात घ्या की ईश्वराची तशी इच्छा आहे याची समाजाला काही गरज नाही. ही विल बी लायबिलिटी फॉर सोसायटी. कठोर व्हायला पाहिजे पालकांनी. प्रवासामध्ये माझ्या समोर एक प्रौढा आजी आपल्या नातवाला घेऊन चालल्या होत्या. नातू होता 2 वर्षाचा. पुणे-मुंबई एवढाच प्रवास होता. तर पहिल्यांदा कल्याणला गाडी थांबली, तर त्यांनी फ्रुटी घेतली. एक शीतपेय घेतलं. ते त्या नातवाला दिलं. पुढे लोणावळ्याला त्याने आणखीन एक फ्रुटी घेतली. आता मी केवळ भटका विमुक्त नाही आहे, तर नाभिक समाजाच्या वृत्तीचाही आहे. आम्ही वारीक करू हजामत बारीक, पत्रकारितेचं काम असतं ते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय देताय तुम्हाला कळतं का? 1.5-2 वर्षाचा मुलगा हा. याला एवढ्या एक छोट्या प्रवासात 2-3 फ्रुटी. त्या म्हणाल्या, खरंच हो मलाही वाईट वाटतं. पण हा आहे ना पाणी सुद्धा पित नाही, फ्रुटीच पितो. मी म्हटलं की चांगली गोष्ट आहे. हा जन्माला आल्यानंतर हा मुलीचा मुलगा आहे की सुनेचा आहे? त्या म्हणाल्या मुलीचा आहे. तर मुलीच्या ह्या मुलाच्या वेळच्या बाळांपणाला तुम्ही असालच तिथे? त्या म्हणाल्या हो होते ना. जेव्हा पहिल्यांदा मॅटर्निटी होम मध्ये तुमच्या मुलीनी याला पाजायला घेतलं, तेव्हा तुम्ही तिथे असालच, कारण का आईच शिकवते पाजायचं कसं. ते म्हणाले हो होते. तेव्हा या मुलाच्या आईच्या स्तनातून दूध आलं की फ्रुटी आली. हा फ्रुटीशिवाय काही घेत नाही किंवा तत्सम निकृष्ट पेयांशिवाय काही घेत नाही. हा काय जन्मतः ती प्यायला लागला का? पहिल्यांदा कधीतरी आम्ही त्याला दिला आणि मग त्याला त्याची चटक लागली. आता नाही म्हणता आलं पाहिजे. हा अनेक घरातला प्रयोग यशस्वी झाला. वैयक्तिक अनुभव सांगू नये पण मी सांगतो. शेपूची भाजी नाही आवडत. आमच्या घरी वाद झाला एकदा. माझ्या बायकोने ठरवलं की 8 दिवस दोन्ही वेळा शेपूचीच भाजी होईल. खायचं असलं खा, नाहीतर भिक्षा मागून जग. कठोर व्हावं लागेल. पण आपल्याला मूलबाळ होणारच नाही. चुकून काहीतरी गडबड झाली प्रकृतीमध्ये, निसर्गामध्ये आणि आपल्या पोटी अपत्य जन्माला आलंय. अशा धास्तावल्या अवस्थेत पालक पेरेंटिंग कसं करणार हो? कठोर होता आलं पाहिजे. हं. मागेल ती देते, ती दाई आहे. आणि जे उपयुक्त नाही ते मागितल्यावर नाही म्हणते ती आई आहे. तर दाई आणि आईतला हा फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं ह्या सगळ्या फास्ट फूडनी बरबाद होणार आपण. त्यामुळं अन्नाचं महत्व आहे. घरी शिजवलेल्या अन्नाचं महत्व आहे. एका डायटिशियनने तर फार चांगलं सांगितलं. मला आठवतंय. त्या असं म्हणाल्या, की आपल्या परिसरात पिकणारं आणि घरात शिजलेलं हे सर्वात उत्तम अन्न आहे. खा, कोणत्याही आजारावरती औषध आहे. त्यामुळं जैसा अन्न वैसा मन. अन्न हा विष पण आहे, औषध पण आहे, अमृत पण आहे. हा विषय डोक्यात ठेवून आम्हाला काही दृढतेने वागायला पाहिजे. आजच्या पालक दिनी आपण केवळ एवढा जरी संकल्प सगळ्यांनी मिळून केला,
डोळे सुद्धा वटारत नाही तो हल्ली पालक. भीती वाटते की पोरगा घरात निघून जाईल. अशी मुलं घरात राहण्यापेक्षा गेलेली परवडली. जाऊ द्यावी. दृढ व्हायला पाहिजे. फार छान, फार छान. अजून एक आपण मगाशी मुद्दा खूप छान म्हणालात गुरुजी, त्याच्याविषयी थोडंसं अजून विश्लेषण करावं असं मला वाटतं, की आपल्याकडे आपण म्हणालात की कुटुंबाची जी काही योग घडतो, म्हणजे विवाह संस्था जी काही आपण मांडतो ती ज्याला वेदांमध्ये, विशेषतः ऋग्वेदामध्ये ज्याला पती पत्नी हा शब्द दिलेले आहेत, समजा ते दोघंही म्हणजे पती आणि पत्नी दोघांनाही आत्मोन्नती करायची आहे आणि आत्मोन्नती करण्यासाठी घरी अग्निसेवा व्हावी, ती एकट्याने होणार नाही, म्हणून दोघं आपण करूया, अशी ती बैठक ऋग्वेदाने मांडली. म्हणजे ज्याला गार्हपती म्हणलेलं आहे अग्नीला, म्हणजे अग्निहोत्र जिथं घरी होतं त्या अग्नीला गार्हपती म्हणलेलं आहे, आणि पती त्याचा सेवक आणि पत्नी त्याची सेविका, अशा भूमिकेमध्ये आम्ही घरात एकत्र राहतोय. आपण दोघांनीही मिळून एकामेकाच्या आत्मोन्नतीसाठी अग्नीची सेवा करायची आहे, अग्नी उपासना करून कुटुंब उभं करायचं आहे, आणि सगळ्यांनीही शेवटी वरती उत्कर्षाकडे जायचं आहे, अशी भूमिका कुठेतरी ऋग्वेदाची, वेदांची आहे. तर या घरी होणाऱ्या अग्निसेवेचा खंड झाला आणि तिथून समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली असं वाटतंय. अग्निसेवेचा खंड झाल्यामुळं विस्कळीतपणाची सुरुवात झाली. कारण घर, निवास, वस्ती याचा अधिष्ठानच अग्नी होता. मग पुढे पुढे आपण अग्नीला ईश्वराचं मुख मानायला लागलो. आणि आजही प्राकृत रूपामध्ये आपण ते बघतो. अग्नी नाही असं आपल्याकडे काय आहे? चूल होती तेव्हा चुलीचा अग्नी होता, वैश्वदेव आहे त्यात अग्नी आहेत, देवघरात लावलेला दीप आहे, वेगवेगळ्या आकारात अग्नीचंच अधिष्ठान आहे. आणि हा अग्नी हाच माझ्या संस्कृतीचा आधार आहे. आणि म्हणून आमच्या खेड्यावरच्या आया बाया आहे ना, आजही चुलीवर भाकरी करतात, तर तव्यावरची पहिली भाकरी काढली ना की त्याचा तुकडा काढून अग्नीत टाकतात. हा वैश्वदेवच आहे. पण तो अनघड, काय थोडा परंपरेने, पण तिच्या आत तो संस्कार आहे. अग्नी हा आमच्या संस्कृतीचा मूळ आधार आहे. आणि म्हणूनच दिवसाची सुरुवात आहे ना, आदित्यस्य नमस्काराने, अग्निगोलाचीच ती उपासना आहे. तो सगळ्यांना चेतना, ऊर्जा, प्राण देणारा सूर्य आहे. अग्नीचं रूपाशिवाय काय? तो हिरण्मय आहे, तो भास्कर आहे, म्हणजे काय? म्हणून आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. आता हे दारिद्र्य नसणार कोणत्याही व्यवस्थेतून, कुटुंबातून. म्हणून सूर्याला नमस्कार करण्यापासून शुभंकरोतीच्या वेळेला दीप प्रज्वलन करून दीपज्योती नमस्तुते म्हणेपर्यंत अग्नी आमच्या जीवनामध्ये आहेच आहे. आणि म्हणून अन्न खाताना सुद्धा पंचकवर घेतो आपण, प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, स्वाहा, ते म्हणत असताना सुद्धा अग्नीलाच ते देतो ना. त्यामुळं जर अग्नी गेला तर वैदिक संस्कृती गेली. त्याचं स्वरूप कालानुकूल बदलत राहील. जसं यज्ञाला एक सुंदर पर्याय आपण दिला अग्निहोत्र, त्याचा मी अनुभवही घेतला इचलकरंजीच्या अग्निहोत्री मंडळींच्या बरोबर, आणि फार छान असतं ते. पुन्हा भटक्या लोकांनाही ते करता येण्या इतकं सुलभ बनवलेलं आहे. आणि हे सगळं 5 मिनिटात होतंय. ह्याच्या इतका कॉम्पॅक्ट परमार्थ कोणता असू शकतो? तर त्यामुळं अग्निविना आम्ही म्हणजे आत्म्याविना शरीर. आणि खूप आपण मगाशी पण छान बोलला होता त्याच्यामध्ये पण, की शेवटी दोघं एकत्र आले हे कुठल्या तरी केवळ प्रजनन करण्यासाठी नाही, तर दोघांच्या माध्यमातून ईशसेवा घडावी आणि दोघांचाही उत्कर्ष व्हावा म्हणून आपण एकत्र आलोय. ही भूमिका मला वाटतं कुठेतरी कमी झाली आता जेव्हा विवाह करतात तेव्हा बँक बॅलन्स किती, नोकरी किती, काय गाणं येतं का तुला वगैरे विचारूनच करतात. नाही, गाणं येतं काही मागं पडलं. आता घरात म्हातारं कोणी नाही ना, हे विचारलं. सासू सासरे नाही आहेत ना. म्हणजे एका चांगल्या कुटुंबातल्या भगिनीने मला सांगितलं की मुलगी जी दाखवायला आणली होती, तिने त्या मुलाला प्रश्न विचारला की तुझ्या घरात डस्टबिन किती आहे, डस्टबिन किती आहे? तर तो मुलगा म्हणाला की डस्टबिन. ते म्हणाली हो, म्हणजे म्हातारी माणसं किती आहे? कुठली आत्मोन्नती? पण ही मुलगी अशी का निर्माण झाली? तर तिला घरी तसं स्पेस पाहिजे, स्पेस पाहिजे, स्पेस पाहिजे, माझी स्पेस, माझं म्हणणं, माझा अहंकार. अरे संगच्छध्वम संवदध्वम संगो मनांसी जानतम विसरलो आम्ही.
पती जर काही अनुष्ठान करत असेल तर त्याची सगळी पूर्वतयारी आणि उत्तर तयारी ही पत्नीनं करून द्यायची असते, कारण का तो तिचा सहभाग हा तिच्या आत्मोन्नतीसाठी उपयुक्त आहे. हाताला हात का लावायचा? सोय जरी असली तरी त्याच्यामध्ये सहभागिता आहे, हे महत्वाचं आहे. आणि एकमेकांनी एकमेकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणं हे सुद्धा एक व्रत आहे आणि ते आपल्याकडे होतं. पण आज आम्ही काय म्हणतो, तुला जर खूप त्रास वाटला ना तर निघून ये, तू काही आम्हाला जड नाहीस, आम्ही सांभाळू. हे जर आई वडिलांना मुलीचं शिकवण आणि जनक पत्नी मिथिलेला सांगते आहे की तू जाते आहेस नव्या घरात तर सासू सासऱ्यांना कष्ट होईल, क्लेश होईल आणि त्यांना रागवायची वेळ येईल, असं वागू नको. विसरलो आम्ही. हेच म्हणून रामायण का सांगितलं पाहिजे, महाभारत का सांगितलं पाहिजे, वेद उपनिषद. वेदात कथा आहेत हेच लोकांना माहित नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सांगाव्यात मुलांना, पण आम्हाला निंदा करायची आणि मग सगळं संपलं. म्हणून घरात सगळे आहेत पण सगळे वेगवेगळे आहेत. है भीड इतनी पर्दिल अकेला असं जे गाणं आहे सिनेमातलं, तो अनुभव घराघरात आहे. प्रत्येक जण आपल्या खोलीत आपला मोबाईल, आपला टीव्ही. वेद जागे केले पाहिजे तर ही वेदना दूर होईल. वेद जागे करू, वेदनेला घालवून टाकू. फार छान, फार छान. आणि त्याचंच मला वाटतं परमसद गुरूंचं आपलं हे काम त्याच्यासाठीच आहे की महाराज म्हणाले होते की ज्याचा आपण अग्निहोत्राचा प्रचार एवढा मोठ्या प्रमाणात करतो की शेवटी ते महाराजांचं म्हणणं होतं की वेदधर्म विश्वधर्म व्हावा, बरं का. आणि 5,000 वर्षापूर्वीचा भारत परत निर्माण होईल आणि भारत विश्वगुरू बनेल, असं महाराजांचं एक वाक्य आहे. त्यांनी हाताने लिहिलेले काही पत्र आहेत आपल्या भक्ताला आणि त्या संकलनामध्ये असं महाराजांचं एक पत्र आहे की भारताचे विश्वगुरू तो परत प्राप्त होईल आणि वेदधर्म हा जो भारतीय संस्कृतीमध्ये आहे तो विश्वधर्म होईल आणि प्रत्येक घराघरामध्ये अग्निहोत्र होईल आणि त्यातून वेदांचा नाद येईल, अशी एक भूमिका महाराजांनी मांडली. आणि त्याच्यासाठी हा प्रचाराचं काम सगळं आपण जगभरामध्ये अग्निहोत्राचं करतोय, कारण अग्नीने पहिला संस्कार व्यक्तीवरती होईल आणि तो आपण जसं म्हणाला तो जीवाचा मानव होणे आणि मानवाचा शिव होणे, ही जी प्रक्रिया आहे ती अग्नि संस्काराच्या माध्यमातून होईल. म्हणून अग्निहोत्राचा आग्रह, म्हणून त्याला विज्ञानाधिष्ठित पार्श्वभूमी देखील देऊन आपण आज प्रचार करतोय. तर आपण जसं आता एक शेवटचं आपल्याला व्यक्त विचारतो की ही जी भूमिका महाराजांची आहे की भारत विश्वगुरू बनावा, ही महाराजांची जी काही म्हणणे. आणि आज मला वाटतं की अनेकांचा हा विचार आहे की भारताला विश्वगुरुत्व द्यावं, केवळ सुपर पॉवर भारताने होऊ नये, म्हणजे आर्थिक महासत्ता व्हावी अशी भारताची फक्त इतकी कमकुवत भूमिका नको. एक संस्काराचा ठेवा देखील भारताने द्यावा, धर्माचा ठेवा भारताने जगाला द्यावा, अशी भूमिका आहे. तर त्याच्यासाठी आपण काही बोलू शकतो? खरं म्हणजे हे आपलं राष्ट्रीय ध्येय आहे. आम्हाला खरंच सुपर पॉवर व्हायची गरज नाही, कारण सुपर पॉवर होणं म्हणजे पुन्हा तेच आहे. त्याने $10 जमवले तर मी $1000 जमवून त्याच्या छातीवर पाय द्यायचा. सुपर पॉवरच जर बनायचं असेल तर ह्यातल्या पॉवरची डेफिनेशन केली पाहिजे. आणि दॅट पॉवर इज अ स्पिरिच्युअल पॉवर, नॉट लेस दॅन दॅट. आणि हा काही आज विचार नाही, जसं महाराजांनी पत्रातून सांगितलं आपण म्हणता अगदी योग्य आहे. आणि ते काही कोणाला बरं वाटावं, हे वाक्य बोलल्याने 4 टाळ्या मिळाव्यात, हे पत्रात लिहिल्यामुळं कोणीतरी प्रशंसा करावी, असल्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी लिहिले नाही. संत सत्पुरुष जेव्हा असं एखादं विधान करतात, विवेकानंदांनी असं सांगितलंय, जेव्हा ते विश्व चेतनेशी 100% जोडलेले असतात तेव्हा अशी दिव्य वचनं त्यांच्या तोंडून बाहेर येतात. पैगंबर साहेबांच्या बाबतीत असो, ख्रिस्ताच्या बाबतीत असो, जे काही आहे ते तसंच आहे. त्यांच्या त्यांच्या धर्मातही तीच धारणा आहे. पण आपल्याकडे 5-7 हजार वर्ष सातत्याने ऋषीमुनी आपल्याला हे सांगत आले. ते होण्याचा काळ मागे पुढे असू शकतो, आज होईल उद्या होईल. एपीजे अब्दुल कलामांच्या सारख्या वैज्ञानिकाला 2020 भारत जगाचा गुरु होईल असं का वाटलं? ते विश्व नेतृत्व म्हणाले, का वाटलं? कारण का ते जेव्हा त्या मूळ स्वराशी जोडले जातात तेव्हा त्याच पट्टीत घात. तसं महाराजांनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे. आणि त्यासाठी माझ्या सगळ्या वैयक्तिक जीवनातल्या उद्दिष्टांना या विश्व गुरु बनण्याच्या ध्येयाचं अनुसंधान सतत ठेवलं पाहिजे. म्हणजे मी जे काही करतो आहे त्यात माझा आज हानी लाभ होईलच,
मी त्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे, माझा जास्तीत जास्त लाभ व्हावा. पण अंततोगत्वा माझं प्रत्येक कर्म माझ्या भारत भूमीला विश्वगुरुत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यभूत होतंय की नाही, इतका निकष स्वतःचा स्वतःला लावलाच पाहिजे. याशिवाय लावता येणार नाही. स्वामी विवेकानंदांना कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवरती हाच दृष्टांत झाला की माझी भारत माता विश्वगुरु होते. श्री अरविंदांनी पॉंडिचेरीला 24 वर्ष एका खोलीमध्ये राहून साधना केली आणि तेव्हा त्यांना कृष्ण तत्वाचं दर्शन झालं आणि ते म्हणाले की मला स्पष्ट दिसतंय की माझी भारत भूमी विश्वगुरु होते. पूजनीय महाराजांनी पत्रातून तेच लिहिलंय. आणि आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये हा विचार आहेच. तो साकार करायचा असेल तर मात्र आपल्याला माझं प्रत्येक कर्म त्या एका राष्ट्रीय उद्देशाशी सम्यक आहे की नाही, किमान विसंगत नाही ना, एवढं तरी बघितलं पाहिजे. एक याचं उदाहरण देतो, म्हणजे अप्लाइड पार्ट मला महत्वाचा वाटतो. हे स्वप्न सर्व श्रेष्ठ पुरुषांनी सांगितले आणि त्यांच्या जीवनात ते तसंच जगले. स्वर्गीय सुषमा स्वराज एकदा जपानमध्ये गेल्या होत्या आणि जपानमध्ये गेल्यानंतर त्यांचं शासकीय कार्य झाल्यावर त्या काही खरेदीसाठी म्हणून बाजारात गेल्या. त्यांच्याबरोबर मार्गदर्शक होता जपानी माणूस. एका दुकानामध्ये त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या आणि पैसे दिले. दुकानदारांनी उरलेले पैसे परत दिले. त्यांनी मोजून पर्समध्ये ठेवले. दुकानाच्या बाहेर पडल्या पडल्या तो जपानी गाईड होता. त्यांनी सुषमा स्वराजना सांगितलं की मॅडम, एक विनंती करू का आपल्याला? त्या म्हणाल्या की करा. ते म्हणे तुम्ही आता दुकानामध्ये खरेदी केली, पैसे दिले, त्यांनी पैसे दिले. हो म्हणे, बरोबर आहे. तर दुकानदारांनी दिलेले पैसे तुम्ही मोजलेत? मी पाहिला. तो म्हणाले हो, त्यांनी दिलेले पैसे मी मोजून पर्समध्ये ठेवले. म्हणे तुम्ही परत असं करू नका. आमच्या जपानी लोकांच्या प्रामाणिकपणाचा हा अपमान आहे. आमचा कोणताही दुकानदार तुम्हाला कमी पैसे देणार नाही. असं मी म्हणू शकतो का माझ्या बाबतीत तरी? म्हणजे मला जर चुकून कोणी 100 रुपयात मी दिले नोट आणि 20 रुपयाची वस्तू घेतली आणि त्याला वाटावं की 500 रुपये मी दिले होते म्हणून त्यांनी 480 परत दिले, तर मी गुपचूप खिशात ठेवून घरी ये, मी स्वतः. मग कसा मी विश्वगुरु होऊ शकतो? म्हणून विश्वगुरु इज अ लार्जर गोल आणि तिथपर्यंत जाण्यासाठी मी शिडीची पायरी बनणं, म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी त्या ध्येयाशी समांतर जगेन. निदान विसंगत जगणार नाही. एवढा संकल्प केला की या सर्व महापुरुषांचं स्वप्न खरं होणार. आणि मला तर असं वाटतंय की येत्या 15-20 वर्षामध्ये हे खरं होताना दिसतंय. आणि हे सगळे सत्पुरुष देहानी जरी आपल्या सोबत नसले तरी चेतनेने असतातच. त्यामुळे त्यांना जो आनंद होईल तो आपल्या जीवनाचा फलश्रुती असेल. आणि मला असं वाटतं की आपण आयुष्यभरामधनं जी काही जनजागृती केलेली आहे, व्याख्यानं देऊन जी काही धर्मजागृती केलेली आहे, त्याची फळं दिसायला लागलीत असं वाटतं. म्हणजे आपण जसं आता म्हणाल की 15-20 वर्षामध्ये ते होताना दिसतंय, कारण समाजामधली एक भूमिका बदलताना दिसतीये. समाजामध्ये एक चेतना बदलती असं वाटतंय की एक नकारात्मकता होती, एक व्यक्तिगत जीवनाचाच फक्त दृष्टिकोन होता, तो आता समाज बदलतोय, जागृत होतोय असं वाटतंय. आपल्या विचारांना तो परिवर्तित करतो असंही वाटतंय. त्याचबरोबर तो मूळ विचाराचा शोध घेतो असंही दिसतं. की खूप वेळेला असं होतं सुरुवातीच्या मधल्या 10-15-20 वर्ष आधी असं वाटायचं की असं होणार असं दिसत नाहीये, कारण याला 100 वर्ष जातील अजून हे सगळं व्हायला. पण इतक्या 1000 जातील, हजारही जातील समजा. पण इतक्या रॅपिडली मागच्या दशकामध्ये सगळं बदललं की आज जसं उदाहरणार्थ मध्ये रामायणचं झालं की एक 30 वर्ष जुनी सिरियल इतक्या कोट्यावधी लोकांनी एक दिवशी इतक्या आतुरतेने बघावी, हे खूप सकारात्मक एक संदेश देऊन जातं की अरे नाही, नुसती ती सिरियलच्या कलात्मकतेमुळे लोकांनी बघितलं नाही, त्याचा तो विषय जो होता त्याचा शोध कुठेतरी भारतीय घेतोय आता, की आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय होती, आपले पूर्वज काय होते, आपले विचार काय होते, याचा शोध घेण्याचा, ह्याचा बोध घेण्याची एक प्रवृत्ती आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी आयुष्यभर जे काही प्रचार केला धर्माचा, त्याची फलश्रुती होतीये ही, की त्याचं हे आता चित्र दिसायला लागलेलं आहे की हळूहळू का होईना पण ते 2-3 जनरेशन गेली त्याच्यामध्ये, पण आता ते घडताना दिसतंय. आणि आपण बोला. नाही, हे कसं आहे, आपण जरी दुर्लक्षित केलं मधल्या काळात, आजही बऱ्याच प्रमाणावर होतंय दुर्लक्ष, तरी आपल्या जीन्स मध्ये आहेत राम, कृष्ण, संत, साधू
हे आपल्या जीन्समध्ये आहेत. 2 छोटी उदाहरणं सांगतो अगदी. कम्युनिस्ट विचाराचे माझे एक मित्र वावी भट म्हणून, त्यांचं अभिनव प्रकाशन संस्था मुंबईमध्ये दादरला आहे. महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट चळवळीची सुरुवातीची सगळी पुस्तकं, विद्रोही पुस्तकं, क्रांतिकारी पुस्तकं भटांनी छापली. एके दिवशी ते पंढरपूरला आले, जेव्हा मी पंढरपूरला राहत होतो. आणि मग दिवसभराचं त्यांचं काम आटपल्यावर मी त्यांना म्हणालो, चला आता विठ्ठल दर्शन, विठ्ठल मंदिर. तर ते म्हणाले, माझा काही विश्वास नाही. मी म्हटलं, म्युझियम पाहायचं तसं पाहू, तुम्ही काय पाया पडलंच पाहिजे आणि वारकरी भक्त काही नाही. म्हणे चालेल, मग मी येतो. मग त्यांना विठ्ठल मंदिर दाखवलं. तेव्हा आजच्या इतकं कठीण नव्हतं, सहज जाता येत होतं गर्दी. आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही थांबा गर्भगृहामध्ये, त्या संगमरवरी मंडलाकार फरशीवर तुम्ही थांबा. म्हटलं मी जाऊन पाया पडून येतो, कारण का मी अतिशय प्रतिगामी, निर्बुद्ध, मागास आहे. मी पाया पडून येतो. तर ते तिथे उभे होते आणि मी नमस्कार करून आलो. याला एक 5-7 मिनिटं गेली असते, 10 मिनिटं गेली असते. आणि मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा मला असं दिसलं की ते घळघळा रडत आहेत. तर मी म्हटलं की वामनराव काय झालं? ते म्हणाले, काय झालं मला कळलं नाही, पण मी जरा मूर्तीपर्यंत जाऊन येतो. मी म्हटलं जाताच आहे तर मूर्तीच्या पायाला हात तरी लावा. ते आले, हात लावून आले, पाया पडले. आणि मग त्यांच्यातला बुद्धिवादी विचारवंत होता तो एकदम जागा झाला. ते म्हणाले की मी काय धार्मिक नाही, पण लक्षावधी माझे बांधव ज्या मूर्तीवर इतकं प्रेम करतात, हे आठवूनच माझं मन भरून आलं. मी म्हटलं की हेच धार्मिकतेचं लक्षण आहे, मूर्ती गौण आहे. ह्याचा अर्थ काय की ते कितीही कम्युनिस्ट विचाराचे असले तरी त्यांच्या आत एक आध्यात्मिकतेचं स्फुल्लिंग आहे. आर.के. लक्ष्मण हे प्रख्यात व्यंगचित्रकार आहेत. त्यांची पत्नी मोठी धार्मिक, पण ते स्वतः काही खूप धार्मिक नव्हते. सोलापूरला सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये त्यांना घेऊन जायसाठी मी म्हटलं चला आपण तिकडे जाऊ. त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की अरे मंदिर वगैरे काय, आपण एखाद्या लायब्ररीत जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. मी म्हटलं जाऊच, पण एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे आमचं सिद्धरामेश्वराचं मंदिर, बघा तरी तुम्ही, अमृतसर सारखं वाटतं तिथे. गेलो, त्यांना ते सगळा परिसर दाखवला. कोणीही भारावून जाण्यासारखंच आहे ते. आणि मग दर्शन घेतलं. तर ते म्हणाले की इथे 5-10 मिनिटं बसता येईल का? मी म्हणलं ना, बसता यायला काय झालं, बसूयात. आणि म्हणून तिथेच बाजूला गर्भगृहातल्या खिडकीच्या तिथे मांडी घालून बसलो. 5-7 मिनिटांनी मी त्यांच्याकडे बघितलं, ते डोळे मिटून बसलेले. अर्ध्या तासाने मी त्यांच्याकडे बघितलं, ते डोळे मिटून बसलेले. मग पुढचा कार्यक्रम होता, त्यामुळे जाणं भाग असल्याने मी त्यांना उठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की मला क्वचितही असं कधी वाटलं नव्हतं की अशा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर इतकी शांती मिळते आपल्याला. हे काय आहे? त्यामुळं सूर्य उगवला नाही असं मी कितीही म्हणल्याने माझ्या घराचा कानाकोपरा तो उजळल्याशिवाय राहणार नाही, कारण का तो माझ्यापेक्षा उदारही आहे आणि तो माझ्यापेक्षा समर्थही आहे. वैदिक संस्कृती अशी आहे. त्यामुळे येत्या काळात परिवर्तन होणार, शुभंकर परिवर्तन होणार आणि वैदिक ध्वजा फडकणार, मला तरी असं वाटतं. फार छान, फार छान गुरुजी. आणि या वाक्यावरती कार्यक्रमाचा अंत होतो याचा आनंद आहे मला फार, कारण या विचारांनीच इतके अग्निहोत्री जगभर जे काही प्रचारक काम करतायत, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये, कोण कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या रंगाचा आहे, काही कोणाचा संबंध नाहीये. अग्निहोत्री आहोत, वैदिक मान्यतेचे आहोत, महाराजांचे अनुयायी आहोत, हीच ओळख आहे. आणि ह्याच प्रेरणेने की कधीतरी हे सत्यता दिसेल, या भूमिकेत सगळे लोक कामं करतायत. आणि श्रीकृपे खूप चांगलं काम चाललंय. आपण कधी या अक्कलकोटला नक्की, जेव्हा कधी हे संपेल तेव्हा मी आपल्याला निमंत्रण देतो, आपण या एकदा बघा. निमंत्रणाची गरजच नाही, मी येईनच, आजोळा आहे ते. हो हो, आपलं घरच आहे, नक्कीच या. आणि मी अनेक वर्ष आपल्याला आपलं कधी एखादं व्याख्यान आमच्या सगळ्यांसमोर ठेवा अशी इच्छा होती, की खूप वर्ष विचार होता की एकदा आपलं कधीतरी एकदा आपल्याकडून हा विषय समजून घ्यावा.
पण आज कोरोनाच्या कृपेमुळे हे ऐकता आलं असं दिसतंय. कोरोनाने हे आम्हाला संधी दिली की आपले विचार ऐकायला मिळावेत. खूप आम्हाला आनंद झाला गुरुजी, आपल्याकडनं हे सगळे मौल्यवान विचार ऐकायला मिळाले. आणि ह्या कामामध्ये आपलं मार्गदर्शन सतत आम्हाला हवं आहे, कारण आपल्या विचाराने प्रेरणा मिळतीये, आपल्या विचाराने जो महाराजांची जी शिकवण आहे ती समजतीये की अरे महाराज हे म्हणले होते म्हणजे ही अपेक्षित होतं. ही जी काही एक लिंक आहे, तो बिंदू जोडण्याचा प्रकार आहे, तो आपल्यासारख्या एका विचारवंतांनी सांगत राहावा अशी आमच्या सगळ्यांची आपल्याला विनंती आहे. आणि वारंवार आपल्याकडून सगळ्यांना मार्गदर्शन मिळत राहील, आपला सहवास मिळत राहील अशी आपली सगळ्यांची आपल्याकडून अपेक्षा. हा मार्गदर्शन ही ज्ञान दिल्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून अनेक 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 आभार गुरुजी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.